आता मी देव्हारे सरांना येस येस, करा करा. देव्हारे सरांना नमस्कार. मुकेश सरांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. आणि उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अगस्ती नाडी ज्योतिषशास्त्र याविषयी जाणून घेणार आहोत. नाडीशास्त्र हे अतिशय प्राचीन भविष्यसूचक विज्ञान आहे. नाडीशास्त्र हे ज्योतिषशास्त्रातील सर्वात तपशीलवार व अचूक अशी पद्धती आहे. या शास्त्रामध्ये तत्वांचा विचार फार महत्वाचा आहे. त्यामुळे व्यक्तीची ऊर्जा कोणत्या दिशेला प्रभावित होईल याचा अंदाज आपण या तत्वांवरनं बांधू शकतो. यामुळे आपल्या जीवन मार्गावर स्पष्टता व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. तर याविषयीचे विवेचन आपण सरांकडून आज जाणून घेऊयात. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मुकेश सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलं तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत आहे. मुकेश भाऊ, आता बऱ्याच दिवसानंतर आगमन झालेलं आहे ते. तर महिन्यानंतर बऱ्याच दिवस, आता आम्हाला दिवसच माहिती आहेत, महिने आम्हाला माहिती आहे. बऱ्याच दिवसानंतर आगमन झाले तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. ते मोदींना वगैरे जाऊन भेटून आलेले आहेत. आपलं काही काम असेल तर मुकेश भाऊंचा संपर्क करावा. त्यानंतर दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय व्यक्तींचं हार्दिक स्वागत. आणि आज आपण अगस्ती नाडी या विषयावरती आपला अभ्यास सुरू आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं शिकायचं आहे. काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवायचे आहेत. तर सगळेजण आदरणीय आहात, काही चिंता करू नका. आता मी मीटिंग लॉक केलेली आहे. जो बाहेर पडला तो पडला, त्याला काही करता येणार नाही. कळलं? तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करून मॅडम, ही पत्रिका जी दिलेली आहे तुम्हाला मी, हा हा तर ती पत्रिका लावायची आहे. हो त्या ह्याच्यावरती आपण विश्लेषण करू. हो आधी डेट ऑफ बर्थ लावू ना. हा हा, डेट ऑफ बर्थ पण लावायची आहे. हो हो लावते. लावू हा का. हा हा, लावा ना, हरकत नाही. हा बघा सर ती लावली. हा दिसते ना. 3, हो हा दिसतंय दिसतंय. हा 3 डिसेंबर 1973, हा. 3:44 सकाळी, नागपूरचा जन्म आहे. हो महाराष्ट्र. हा. आणि जातक ओके, पुरुष आहे. जातक पुरुष आहे. नोट डाऊन करण्यात जरा तारीख, मी तुम्हाला तुमच्याकडे पत्रिका काढायला सोपं जाईल. 3 डिसेंबर 1973, 3:44 सकाळी, नागपूर, महाराष्ट्र. हम्म, बर, आता पत्रिका लावा. बघा सर आता लावली. टूळ हो लग्न. मॅडम, हो, तूळ लग्नाची पत्रिका आहे. आता आपण सर्व नियम जे आहेत ते शिकलेलो आहोत त्या ह्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आता आपल्याला नेहमीप्रमाणे काय करायचं असतं, तर त्या ठिकाणी सगळी तत्व वेगवेगळी करायची असतात. तर पहिल्यांदा अग्नितत्वाचा जो काही मेषेचा मंगळ आहे तो प्रथम स्थानी धरायचा, कारण का की मेष 1, 5, 9 या राशी त्रिकोणामध्ये येतात. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचा जो भाग आहे तो आपल्याला मंगळ हा प्रथम स्थानामध्ये इथे एकटाच आहे अग्नितत्वामध्ये, म्हणजे तो त्या ठिकाणी राजा आहे. राहूला केतूला आपण धरत नाही, तर तो राजा आहे त्या ठिकाणी, तो एकटा आहे. म्हणजे त्या ठिकाणी व्यक्तीचं भविष्य सांगते वेळी तुम्हाला विचार केला पाहिजे की तो कर्तबगार आहे. मेष नंतर दुसरा प्रकार येतो तो ऋषभेचा आहे, आणि कन्येचा आहे, आणि मकरेचा आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं तर त्या पृथ्वी तत्वामध्ये मकरेला गुरु आणि शुक्र हे 2 शिवग्रह त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर ऋषभेला ग्रह दिसत नाही मला, कुठला नाही आहे ना ग्रह मॅडम? ते नाहीये ऋष सर. नाही. मकरेतच आहेत ना दोघं, हे पृथ्वी हा, तत्वातले गुरु आणि येस, शुक्र. आणि गुरु जास्त म्हणजे लीडर आहे, 15चा आहे. आणि शुक्र येस, 2च आहे. हा. येस. आणि आता पुढचे वायू तत्वातले मग. हा, हा वायुतत्वातला शनी एक ग्रह आहे, हो. चंद्र आहे. शनी आणि चंद्र बुध. आणि लग्न हा, पण वायू तत्वातले. हा. लग्न पण वायू तत्वातलं आहे. हम्म. म्हणजे इथे जास्तीत जास्त महत्व आपण दिलं तर वायू. वायू तत्वामध्ये असणारे ग्रह. आता त्यातला लीडर कोण आहे? चंद्र आहे का पहा, का बुध आहे? बुध नाही हा बुध आहे शेवटला सर. आले. बुध आहे. ये बुध 28 हा, आहे. हा. 28 ला.
मग वायुतत्वाचं हे जे कार्य आहे ते 3, 7, 11 या ठिकाणी त्याची आपण त्याचा विचार करायचा आहे. होय त्यानंतर जलतत्वामध्ये फक्त सूर्य आहे सूर्यच आहे एक. हा. आणि बाकी कुठला ग्रह नाही. नाही नाही राहू केतूला स्थान नाहीये, नाही. कळलं का? त्याच्यामुळे त्याचा विचार केला जात नाही. आता जेव्हा जातक आपल्याकडे आलेला आहे तर धरून चाला की मेष लग्न प्रथम मांडलं तर जातक कसा असेल हा एक पहिला प्रश्न आहे. आणि नाडीमध्ये अगस्ती नाडीमध्ये प्रथम स्थान म्हणजे त्याला मंगळ, रवी हे अग्नितत्वाचे ग्रह आहेत, गुरु आहे. तर मेष लग्न जर मेष लग्नाने सुरुवात करायची असते त्यावेळेला प्राधान्य कुठलं आहे तर व्यक्तिमत्व मंगळावरून पाहिलं जातं. गुरु चालेल, सूर्य चालेल. तर त्या ठिकाणी त्याचे जे मित्र आहेत उदाहरणार्थ चंद्र, मंगळ, रवी म्हणजे सूर्य आणि गुरु असे हे 4 एकमेकाचे मित्र आहेत. त्यानंतर बुध परमिटेड आहे कारण बुध हा रवीच्या सोबत असल्यामुळे तो चालेल. म्हणजे इथे एक तत्व निश्चितच स्ट्रॉंग झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाचा कल हा कसा असेल, कॉन्फिडन्स कसा असेल किंवा जातकाच्या जीवनामध्ये त्याला जी काही आवड असेल ती आवड कोणत्या तऱ्हेची असेल असा हा सर्व विचार जो आहे तो आपल्याला करायचा असतो. म्हणजे त्या ठिकाणी जर समजा हा एकटाच मंगळ आहे आणि तो अग्नितत्वात आहे आणि तो त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये, याच्यामध्ये सप्तम स्थान हे शुक्राकडे आहे. यदा कदाचित मंगळ शुक्राची युती आपण मागच्या वेळेला पाहिली होती ती निषिद्ध आहे. म्हणजे त्या ठिकाणी मंगळाला जेवढा फलादेश मिळायला हवा तेवढा तो मिळणार नाही असं तिथे आपल्याला जातकाला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मंगळ हा स्वतःच्याच राशीमध्ये अग्नितत्वामध्येच आहे आणि कालपुरुषाच्या कुंडलीनुसार त्याला प्रथम स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जेव्हा अगस्ती नाडीबद्दलचा आपण विचार करू त्यावेळेला तुम्हाला फलादेश करते वेळी हा जो संग्रह आहे तो तुमच्यापाशी असायला हवा आणि त्यातून जातकाचं प्रथम दर्शनी हे जातक कशा स्वरूपाचं असेल. जर तो मोठा झाला तर त्याला तुम्हाला कुठल्या माध्यमामधून तिथे जायचं आहे. आता जर यदा कदाचित याच अग्नितत्वामध्ये सूर्य असता तर तो सुद्धा अतिप्रभावी ठरला असता, नाही असं नाही. गुरु असता तरी सुद्धा अतिशय चांगला, प्रयत्नवादी, भाग्यवान असा विचार केलेला जातो. चंद्र असेल तर चंद्र हा जर त्या ठिकाणी ज्या म्हणजे अग्नितत्वामध्ये असेल आणि एकटा असेल तर त्या ठिकाणी चंद्राचं बळ किती असतं हे तुम्ही विचार केलं पाहिजे. त्याच्यापेक्षाही मंगळ, रवी आणि गुरु ह्या संख्येने तुम्हाला त्यांची जी कपॅसिटी किंवा त्यांची शक्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. आता असं आहे की मग जर फक्त एकटा चंद्र आढळला तर त्या ठिकाणी मनुष्य थोडासा चिडचिडा असतो आणि त्याला त्या ठिकाणी लोकांशी ऍडजस्ट व्हायला तिथे वेळ लागतो. म्हणून तुम्ही पहा की ज्यांचं मेष राशीचा चंद्र असेल तर त्या व्यक्तींना तिथे ऍडजस्ट होण्यासाठी ते सहसा त्यांना कोण सामावून घेत नाही किंवा ते लोकांना सामावून घेत नाहीत. तर त्यांचं स्वतःच कर्तृत्व ते दर्शवतात आणि सांगत असतात. तसं ही व्यक्ती स्वतः कर्तृत्वान आहे आणि त्या ह्याच्यावरती त्याला चांगलं यश त्याने स्वतः मिळवलेलं आहे. ते कशामुळे मिळवले तर त्या ठिकाणी मंगळ हा मेष राशीमध्ये असल्यामुळे आणि तो एकटाच आहे, तिथे स्पर्धा नाही. जर त्याच्यामध्ये एखादा त्या तत्वात जर एखादा ग्रह असता तो शत्रू असता म्हणजे शनी हा त्याचा शत्रू आहे, कळलं का? बुध हा त्याचा शत्रू आहे. मग त्या ठिकाणी बुधाच्या याच्यामध्ये मिसगाईड होण्याची शक्यता होऊ शकते असा आपल्याला निर्णय जातकाला द्यायचा असतो. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही मंगळाचं फलित करायचं असेल तर मंगळ हा एकटा असल्यामुळे त्याचं साम्राज्य अग्नितत्वाशी संबंधित आहे आणि 1, 5, 9 म्हणजे अग्नितत्व प्रथम स्थानामध्ये आणि भाग्यस्थानामध्ये सुद्धा जे काही त्याला मिळवण्याची जी इच्छा आहे तर तो स्वतः प्रयत्नशील राहील
आणि त्याच्यावरती त्याला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळेल असं आपल्याला भविष्य सांगायचं असतं. भविष्य सांगते मी नेहमी सांगतो की जातकाचं वय हे अवश्य तपासून पहा की तो कोणत्या वयाला आपल्याकडे आलेला आहे आणि आता पुढे जाऊन तो किती वर्ष पुढे जाऊन फलादेश द्यायचा असेल किंवा पुढचा फलादेश कसा द्यायचा आहे. तर पुढचा फलादेश देते वेळी आता थोडस आपण ऍडव्हान्स लेवलला चालू आहे ना, लक्षात ठेवा. हे करू नका, मिसगाईड करू नका की आपण जेव्हा ऍडव्हान्स लेवलला चाललो आहोत तर अशा वेळेला यदा कदाचित त्या जातकाला वक्री ग्रहाची साथ मिळण्याची शक्यता असू शकते. आता एकटा मंगळ आहे, त्याला वक्री ग्रह दीर्घकाळ मिळणारा ग्रह कोण असेल तर शनी हा दीर्घकाळ वक्री राहणारा ग्रह आहे. आणि जेव्हा तो मंगळाला ओलांडून पुढे जाईल, आता हा मंगळ किती अंशाचा आहे पहा तुम्ही. 2 सर. 2 अंशाचा आहे. म्हणजे तो तस्करांश मध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्याच्या पुढे जाणारा ग्रह हा जर वक्री होऊन मागे येत असेल आणि तो जर नियम काय, तो जर पापग्रह असेल, रवी पापग्रह असला तरी सुद्धा तो त्याचा मित्र आहे. पण शत्रू जेव्हा पापग्रह जेव्हा त्याच्या 1, 5, 9 या राशीतून भ्रमण करणार असेल आणि तेव्हा तो रेट्रोगेट होणार असेल किंवा त्याच्यातून कदाचित शनी आल्या आल्या रेट्रोगेट होणार नाही, तो अतिचारी असतो. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही त्याला नाकारलं नाही पाहिजे. कारण का की ग्रह जेव्हा वक्री होतो तो तुम्हाला सांगितलेला आहे की मेष राशीमध्ये जेव्हा अश्विनी नक्षत्राच्या 4th चरणापर्यंत जेव्हा शनी जाईल त्याच्यानंतर तो रेट्रोगेट होईल, पुन्हा भरणीमध्ये रेट्रोगेट होईल, परत मागे येईल, परत जाईल, असा हा कार्यक्रम शनी महाराजांचा असतो. साधारणतः रवीच्या गतीवरती म्हणजे गोचरीचा वक्री ग्रहाचा जो काही भाग आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. मग त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अडथळे कधी येतील असा जर विचार आपण केला इन फ्युचर, तर त्यावेळेला इथे मंगळ हा मेषेचा असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच गोचरीचा ग्रह हा त्याचा शत्रू हा जेव्हा वक्री होईल त्या दरम्यान त्या ठिकाणी जातकाला सावधान केलं पाहिजे. जर तसंच आपण जर पाहिलं तर मूळ नक्षत्र, मघा नक्षत्र आणि अश्विनी नक्षत्र हे 2 अंशाला तिथे कार्यरत असतात. ज्या वेळेला ह्या राशीतून जेव्हा शनी महाराजांचं भ्रमण होणार असेल, आता ते लवकर होणार नाही, त्याला कालावधी भरपूर लांब आहे, तर मग अशा वेळेला जेव्हा अग्नितत्वामध्येच हा ग्रह एकटा, कधी कधी असं असतं की एखादी व्यक्ती दीर्घकाळ आपलं अस्तित्व टिकवून असते. वाक्य व्यवस्थित ऐका. एखादी व्यक्ती दीर्घकाळ आपलं अस्तित्व टिकवून असते तर त्यावेळेला विरोध करणारा एखादा शनीसारखा ग्रह जेव्हा त्याला ओव्हरलॅपिंग करतो आणि पुढे जाऊन तेव्हा तो परत मागे येतो, त्यावेळेला एखादी व्यक्ती अडचणीत येऊन त्याला कष्ट निर्माण होऊ शकतात. कळलं का? आलं लक्षात? होय सर. हा, म्हणजे तिथे आपण फलादेश करते वेळी जातकाला ते नियम पालन करायला सांगणे, पालन करायचे असतात. गॉट इट? आता राहिला वृषभ राशीचा भाग. तर वृषभ राशीमध्ये, कन्या राशीमध्ये आणि मकर राशीमध्ये आपण जर बघितलं तर 2 शुभ ग्रह जे आहेत ते जातकाला स्फूर्ती देणारे आहेत. आता ती स्फूर्ती म्हणजे एक वृषभ राशी ही जी आहे ही धनस्थानातली आहे. धनस्थानाचा कारक ग्रह हा गुरु आहे. दशम स्थानाचा पण त्या ठिकाणी चांगल्यापैकी फलादेश मिळेल. नोकरी हे 6ष्ठ स्थान आहे. तर अशा वेळेला जातकाला हे 2 ग्रह निश्चितच सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून त्याला आपण विचार केला पाहिजे. मग अशा वेळेला त्या ठिकाणी इथे असणारा दुसरा कोणता ग्रह आहे का, आणि त्या मकर आणि कन्या आणि वृषभ मध्ये ऍडव्हान्स प्लॅनेट कोण आहे, तर त्याचं तिथे ताबा हा असतो. कोण आहे मॅडम? गुरु आहे ना, 15 डिग्री आहे ना गुरु, आणि हा. शुक्राला 2च आहे. मग ये मग आता आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी वृषभ, कन्या आणि मकर या तिन्ही राशीमध्ये गुरुची स्वतःची रास नाही आहे का? नाही. नाही. पण शुक्राची वृषभ रास आहे. बरोबर आहे? हो. हा.
आता इथे जरी गुरु पुढे असला तरी सुद्धा तो त्याला काही वाईट फळं देईल असं अगस्ती नाडीमध्ये सांगितलेलं नाही. पण तरी सुद्धा गुरु हा आणि शुभ शुक्र हे दोन शुभ ग्रह जे आहेत त्यांचं जे नेतृत्व आहे ते 2, 6, 10 या राशीशी कालपुरुषाच्या कुंडलीच्या अनुसरून तुम्हाला द्यायचं आहे. अशी व्यक्ती, आपण मागे पण विचार मांडला होता की अशी व्यक्ती जेव्हा 2, 6, 10 मध्ये तुमच्या पण कुंडलीमध्ये जर ग्रह असतील तर तुम्ही तुमच्या जीवनातला कामाचा आरंभ हा लवकरात लवकर केला असेल. मकर रास ही कष्टकरी रास आहे, शासकीय रास आहे, ज्याच्यामध्ये सरकार दरबारामध्ये काम करणारे लोक असतील तर अशा वेळेला तिथे प्राधान्य मिळेल. पण तेव्हा सुद्धा जातकाचं वय काय असेल आणि जेव्हा एखादा ग्रह त्याला फलित देणार त्याला गुरु शुक्र हे ज्या राशीमध्ये आहेत तर त्या राशीशी संबंध त्याचा कन्या आणि वृषभ राशीमध्ये जर एखादा ग्रह आला तर त्या ग्रहाला तिथे चांगल्यापैकी पाठिंबा मिळतो. आता गुरुचा मित्र कोण आहे तर पहिला गुरुचा मित्र प्राधान्य देणारा हा सूर्य आहे, बरोबर आहे. मग सूर्य जर समजा त्या ठिकाणी येणार असेल तर जातकाच्या जीवनामध्ये फळादेश सूर्य हा काही वक्री होत नाही. सूर्याचं भ्रमण सतत असतं आणि त्याच्या आजूबाजूचे जे ग्रह आहेत ते ग्रह तिथे भ्रमण करतात आणि त्याच्यावरती इत्यादी ग्रहांची चाल भूगोलामध्ये खगोलमध्ये अवलंबून असते. मॅडम पत्रिका काढा, सगळी पाठ झाली असेल मला वाटतं सगळ्यांना. हा बोला, मला विचारायचं होतं का काय? हा सर. सर आता जसं मेषेमधून शनी महाराज जातील. आता कसं जाणार हॅलो. शनी? फार आता वेळ नाही आहे. हो सर. हा म्हणजे हा. तर मग त्यावेळेस मंगळ म्हणजे भावंडांचा पण कारक आहे ना, हो, आणि सप्तम स्थानाचाही कारक आहे. मग सर तुम्ही म्हणालात की मंगळ शनी जेव्हा सप्तस्थानाचा गुण आहे. एक मिनिट सप्तम स्थानाचा कसा कार्य होईल? नाही नाही, सप्तमेश मंगळ आहे आणि तो भावंडांचा कारक आहे. नाही, ऐका 2 मिनिटं. हा. आपण पहिल्यांदा काय चर्चा केली, कालपुरुषाच्या कुंडलीच्या अनुसरून मंगळ हा प्रथम स्थानी आपण मांडलेला आहे आणि तो बरं. त्याला मिळालेला आहे, बरोबर आहे. हो. तर त्या मंगळ हा एकटा असल्यामुळे त्याचं जे काही ताबा आहे तो हं, धनुरास आणि सिंह राशीवरती पण त्याचा हक्क आहे, कारण त्या हं. अग्नितत्वाच्या राशी आहेत आणि त्या त्याच्या मित्राच्या राशी आहेत, बरोबर आहे. हो. मग तिथे हा मंगळ सपोर्टिंग जो आहे तो धनुला पण आहे आणि पंचम स्थानाला म्हणजे सिंहेला सुद्धा आहे. कुंभेला. हा. सिंहेला कुंभेला नाही, हो बरोबर आहे. सिंहेला. हा. आता त्याला धरून आपण जर बघितलं तर नेहमी कालपुरुषाची कुंडली बनवायची असते, त्याच्यामध्ये ग्रह मांडायचे असतात. जसं कालपुरुषाला मेष राशी प्रथम येते, पंचमात सिंह येते, धनुराशी भाग्यात येते, हे फिक्स आहे, याच्यामध्ये काही बदल करता येत नाही. पण बरोबर पुढे आहे. जाऊन जेव्हा तुम्हाला फलादेश हवा असतो त्यावेळेला त्या मंगळाला सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे आणि तो त्याचे मित्र आहेत का, तर चंद्राचं मी तुम्हाला सांगितलं होतं, चंद्राचं बळ एवढं सहाय्यकारक ठरत नाही. जरी चंद्र ऍडव्हान्स मध्ये असला तरी सुद्धा त्या ठिकाणी हं, चंद्राची एक कपॅसिटी वेगळी आहे. कसं काय, नाजूक प्लॅनेट आहे हं. तो. गुरु हा बरोबर आहे. बलाढ्य ग्रह आहे, सूर्य हा बलाढ्य ग्रह आहे, मंगळ शक्तिमान आहे. म्हणजे त्या ठिकाणी हं. मंगळाची साथ जर त्या पत्रिकेमध्ये जातकाच्या असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच प्रोटेक्शन पण आहे, डिफेन्स पण आहे, ऑफेन्स पण आहे. म्हणजे मंगळ हं. हा अशा कृतीने वागणारा प्लॅनेट आहे, ह्याची तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेची आहे. कळलं? ओके. हा. हा, बरं. आता तुमचा प्रश्न काय आहे की शनी हा. तिथे गेल्यानंतर काय होईल? हा. म्हणजे मंगळ भावंडांचा पण कारक आहे ना, म्हणून माझा अहो, प्रश्न होता. फक्त भावंड पकडू नका. आता तुम्ही तुमच्या भावंडाबद्दल विचारत असाल तर नाही, तुम्हाला भावंड हे करू नका. नाही नाही, हा. म्हणजे कसा इफेक्ट मिळेल असं मला म्हणायचं. परत भावंडाला विचारायचं नाही. मंगळ भ्राताकारक हे जगाला माहिती आहे, त्याच्या हो. पलीकडे पण काहीतरी मंगळ आहे ना. हो आहे ना. हा, मग आता त्या ठिकाणी मंगळ हा इमारती बनवणारा पण आहे, बिल्डर पण आहे, लँडलॉर्ड पण आहे,
जमिनीचा हम्म. मालक पण आहे, ड्रायव्हर पण बरोबर आहे. आहे, वॉचमॅन पण आहे, पोलीस पण आहे, शिपाई पण आहे, आर्मी मॅन सुद्धा आहे. आता कोणाकोणाला फक्त हॉलच पकडणार का? नाही सर. मग मग अशा वेळेला ज्या ज्या मंगळाच्या गोष्टी आपण पाहतो त्याचा विचार करा, फक्त भावनाचा विचार करू नका. हे काय माहिती आहे, ओके. आपल्या डोक्यामध्ये ना एक फिक्स करून ठेवलंय, तृतीय हा. स्थान म्हणजे भ्राताकारक, बस दॅट्स ऑल. ह्याच्या पलीकडे मंगळाचं वर्णनच नाही. मला वाटत नाही विद्या कुलकर्णी तुम्हाला काय कधी ऐकलं का मंगळाचं वर्णन काय दिलंय पेपरमध्ये? हो सर. हा, हो सर. असं जर एकाच ह्याला स्टिक राहिलं तर कसं कसं चालणार आहे सर? म्हणजे भरपूर कारकत्व आहेत एका मंगळाची. सो आपल्याला त्या कितीतरी आहे. अकॉर्डिंगली पत्रिकेमध्ये कसा तो प्लेस्ड आहे आणि काय याच्यानुसार पण विचार केला पाहिजे. मंगळ हा मोटर मेकॅनिक पण असू शकतो, पंचरवाला येस. पण असू शकतो, गाडीला धक्का मारणारा पण असू शकतो, हो सर. बुलडोजर चालवणारा पण असू शकतो, नाश करणारा पण असू शकतो. आता बघा येस. त्या पुण्याला इथे हो. गाडीमध्ये काय हो चाललेलं सर. आहे, तर हो ते सर. हो. मंगळाचंच कार्य आहे. हो, अगदी खरं आहे, अगदी खरं तुम्ही आहे असं सर. कमी समजू नका मंगळाला. नाही, कळलं का? खरं आहे सर. तर आता ही सगळी वर्णनं पुस्तकवाल्यांनी लिहिलेली आहे, फक्त वेचलेलेच लिहिलेले आहेत, फक्त बाकी काही नाही. कळलं? खरं आहे सर. असं आहे. म्हणून सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, कॅरेक्टर ऑफ द प्लॅनेट. कळलं? बरं. आता त्या ठिकाणी परत सांगतो मी, आता मंगळाबद्दलचा विचार सांगतो. जर एखादा ग्रह आता पुढे जाऊन मेषेला शनी येणार आहे, त्यावेळेला त्याला 2 अंशाचंच मार्जिन आहे. मंगळ मुळात किती अंशाचा आहे? होय 2 अंश. होय. बरोबर आहे ना? मग त्या ठिकाणी जेव्हा ओव्हरलॅपिंग होईल आणि त्याच्यावरून शनी पुढे जाईल, तर शनीच कारकिर्दी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जातकाच्या जीवनामध्ये घडेल. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीचं भविष्य सांगायचं असेल आणि मंगळ हा अग्नितत्वातला आहे, त्याने भरपूर काही कार्य केलेलं आहे आणि त्या कार्यामध्ये त्याला त्या ठिकाणी भरपूर यश मिळालेलं आहे, पण कालांतराने अपयशाला पण सामोरं जावं लागतं. मंगळाच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो, कुलकर्णी मॅडम, मी तुम्हाला काल एक पत्रिका पाठवली होती, मला वाटतं ती डिलीट झाली असेल. कळलं का? तर तर त्या ह्याच्यामध्ये आपण ती पत्रिका घेणार आहोत. 500 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि वृश्चिक राशीमध्ये शनी आहे, केतू आहे. आता विचार करा, शनी केतू जर वृश्चिक राशीमध्ये असेल त्यावेळेला काय घटना घडल्या असतील. मग एवढं सगळं नुकसान झालेलं आहे, भयंकर नुकसान झालं. मग त्या ठिकाणी तुम्हाला राशींचा आणि ग्रहाचा तुम्हाला विचार करून फलादेश करता आला पाहिजे. बरं, एनिवे, मग आता इथे मंगळाच्या बाबतीत तुम्हाला कळलं. आता मंगळाला सपोर्टिंग प्लॅनेट कोण आहे? तर शुक्र जास्तीत जास्त मंगळाला काय सपोर्ट करू शकतो हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. शुक्राचं काम किती? जास्तीत जास्त तो तुम्हाला मिठाईच्या दुकानात घेऊन जाईल, चांगलं खायला देईल, चांगली सेवा करेल. शुक्र हा सर्व्हिस प्लॅनेट आहे, तर त्या ठिकाणी शुक्र हा मंगळाला देणार नाही. मंगळ शुक्राचा छळ करेल. कळलं? म्हणून तिथून भ्रमंतीला कोण आहे? बुध तसा चाणाक्ष आहे, तो ना मंगळाला घाबरणार ना शनीला घाबरणार. तो त्याचं काम व्यवस्थित त्याच्या कल्पनेने, त्याच्या डोक्याने, त्याच्या विचाराने तो निश्चितच करवून घेणार. म्हणून बुधाला तिथे तुम्ही निग्लेक्ट करू नका, हे वारंवार तुम्हाला मी सांगत आलेलो आहे. बरं, आता मंगळाची भूमिका कळली का? आणखी काही त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत? कळाली सर. आणखी कोणाला काही प्रश्न? बोला. सर मी विचारू? हो, विचारा. सर वायू तत्वाच्या राशींमध्ये खूप सारे ग्रह आहेत, म्हणजे बुध, चंद्र, शनी, केतू, तर मग यांचा फलादेश कसा द्यायचा? वायुतत्वाची जी रास आहे ही हं, पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगतो नियम, की जीवनामध्ये जी कल्पना शक्ती आहे, विचारधारा आहे, त्याच्यानंतर आपली बुद्धिमत्ता आहे, ह्या सगळ्या हं, गोष्टी वायुतत्वाच्या अनुसरून जन्माला येतात, हं, मिळतात.
आणि हो त्या ठिकाणी वायू तत्वामध्ये जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाला तशा विचाराने फलादेश दिला पाहिजे. पण तत्पूर्वी आपण आता एक अग्नितत्व घेतलेलं आहे, तर पहिला ते कम्प्लीट करा, मग पुढे जाऊया. बरं सर. ओके थँक्यू सर. नेक्स्ट. सर, गुरु अगर जल तत्व में अच्छा रहेगा कि वायु तत्व में अच्छा रहेगा है सर? देखिए ऐसा है मैडम, गुरु का दो प्लान ये है, अग्नि तत्व की उसकी मूल त्रिकोण राशि है और जल तत्व जो है वो मीन राशि की है. तो दोनों जगह वो अपना फलित तो निश्चित देगा, उसमें कोई दो बात नाही आहे. म्हणजे त्या ठिकाणी तिथे तुम्हाला चांगल्यापैकी फलादेश गुरु हा देणार आहे. दुसरा भाग असा आहे की धनुराशीची मूळ त्रिकोण रास असल्यामुळे धनुराशीचं वर्णन काय आहे पहिला बघा. राशींचं वर्णन पण तुम्हाला माहिती असायला हवं. मग तसाच तो गुरु जर धनुराशीमध्ये गेल्यानंतर त्याचे योग जे आहेत ते मेषेला सुद्धा आहेत आणि सिंहेला सुद्धा आहेत, गोचरीने किंवा प्रथम याच्यामध्ये असेल तरी सुद्धा. आता राहिला भाग इथे अग्नितत्वाच्या बाबतीमध्ये. अग्नितत्वामध्ये आता समजा शुक्र जर जात असेल धनुराशीतून किंवा सिंह राशीतून, तरी सुद्धा त्या ठिकाणी तिथे मंगळ हा ग्रह आहे. आता एक साधा नियम तुम्हाला सांगतो, मंगळ हा पापग्रह क्रूर ग्रह आहे हे निश्चित. अधिक तो शुक्राचा मित्र नाही, समसप्तक आहे, म्हणजे विरोधक आहे. जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला ऋषभेच्या समोर वृश्चिक रास येते, मेषेच्या समोर तूळ रास येते आणि तुळेच्या समोर मेष येते. म्हणजे हे प्रतिस्पर्धी जे ग्रह आहेत त्यामध्ये तुम्हाला शुक्र हा तसा त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की तुम्हाला काही घातक ठरेल असं नाही. त्याला मंगळ हा त्या ठिकाणी त्रासदायक घडेल, म्हणजे त्या ठिकाणी त्रास देण्याची शक्यता आहे. आता जर समजा आपण असा विचार केला की धनुराशीतून सिंह राशीतून आणि मेष राशीतून शुक्राचं आगमन झालंय, जर एखाद्या वेळेला एखाद्याच्या घरी शुक्रासारखी व्यक्ती गेली तर त्याचा टिकाव मंगळासारखी व्यक्ती तिथे असेल तर किती लागेल. मग अशा वेळेला तुम्हाला फलादेश करते वेळी अग्नितत्वामध्ये मुळातच मंगळ बसलेला आहे आणि त्याच्याच राज्यातून शुक्राने प्रवास सुरू केला तर शुक्र त्या ठिकाणी चांगला फलादेश देण्यासाठी समर्थ राहील का? गोचरीचा. कळलं? गोचरीचा. कारण शुक्राची स्वतःची रास एकही अग्नितत्वामध्ये येत नाही. इथे नाही. म्हणजे त्या ठिकाणी शुक्र हा मंगळासोबत जाणार असेल, सूर्यासोबत जाणार असेल तर त्या ठिकाणी तो तिथे एवढा चांगला फलादेश देत नाही. ज्या वेळेला तो बुधासोबत जातो, आता उदाहरणार्थ असं समजा तिथे बुध हा 28 अंशाचा वायू तत्वामध्ये आहे आणि शुक्र पण तिकडून प्रवास करणार आहे, पण त्याचा ऍडव्हान्स कोण आहे? त्या राशीमध्ये सगळ्यात जास्ती बळ हे बुधाला आहे. कळलं? शुक्राला नाही. इथे मकर राशीमध्ये गुरु शुक्राची युती आहे, त्या ठिकाणी गुरु ऍडव्हान्स आहे. तो जर समजा त्या ठिकाणी कार्यकारी, ज्याला आपण म्हणतो काम करणे, हा जो विचार येतो. आता आपण वृषभ राशीकडे जाऊया. वृषभ रास धनस्थानाचा कारक, धनाचा कारक गुरु आहे. त्या ठिकाणी त्याची दृष्टी ही 2, 6, 10 या 3 राशीवरती येते. तसा तो बसलेला आहे. त्या राशीमध्ये कर्क राशीवर पण त्याची दृष्टी आहे, पण त्याचा योग जो आहे तो 2, 6, 10 आहे. मग कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये दशम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? तर मकर. तिथे कोण आहे? तर गुरु आणि शुक्र. ऍडव्हान्स प्लॅनेट कोण आहे? तर गुरु. म्हणजेच काय की त्या ठिकाणी प्रभाव कोणाचा असेल? तर गुरुचा असेल. मग समजा जर जातकाने आपल्याला प्रश्न केला की मला कोणत्या तऱ्हेचा उद्योग केला पाहिजे तर मला व्यवसायामध्ये चांगलं यश मिळू शकेल किंवा मला आर्थिक धोरण करायचं आहे, तर मी कोणत्या शाखा निवड करू की जिथे मला चांगलं धन मिळेल. गुरु हा धनाचा कारक आहे, लोभी आहे, पैसे घेतल्याशिवाय काम करणार नाही. तसंच त्याला संततीचा पण कारक आहे,
तसंच त्या ठिकाणी सोन्याचा पण कारक आहे. शुक्र सोबत आल्यामुळे त्याच्या सोबत असणारा ग्रह हा त्याचा जरी शत्रू असला तरी सुद्धा तो डिस्टर्ब न करणारा आहे. कारण शुक्र आणि चंद्र हे असे सौम्य ग्रह आहेत. बुध हा चालाक आहे, तो गुरुला अडचणीत आणू शकेल. शुक्र हा यदा कदाचित त्या गुरुच्या वागण्याप्रमाणे त्याला सपोर्ट करेल. तसं बुधाचं नाहीये. बुधाला जर फायदा होत असेल तरच तो गुरुला सपोर्ट करणार, अदरवाईज करणार नाही. पण आता इथे आपण बघितलं तर शुक्र हा वृषभ राशीचा मालक आहे. गुरु हा पृथ्वी तत्वामध्ये एकाही राशीचा मालक आहे का? नाहीये. बरोबर आहे? नाही. नाही. म्हणजे त्या ठिकाणी तो आणि ज्याच्या तर गुरु सोबत नीचेचा पण आहे ना. हो निचेचा आहे. हा. मग त्या ठिकाणी गुरु हा निचेचा आहे, पण मालक कोण आहे? तर शुक्र आहे. वृषभ रास आहे ना, वृषभ आहे की नाही? 2, 6, हो 10. पृथ्वी तत्वामध्ये हो. मग आता ह्या तिन्ही राशींचं वर्णन करते वेळी फलादेश हा निश्चितच त्याला जातकाला चांगला मिळणार, याच्यामध्ये वाद नाही. गुरु कुठल्याही राशीमध्ये असला तर त्या ठिकाणी स्थानबली महत्वाचा आहे. तसंच त्याला आपण विचार करताना धनस्थानाचा विचार केलाय, षष्ठस्थानाचा विचार केलाय आणि दशम स्थानाचा पण विचार केलेला आहे कालपुरुषाच्या राशीनुसार. कळलं? म्हणजे गुरु हा निश्चित फलादेश देईल. कसा फलादेश देईल? तर सोबत शुक्र असल्यामुळे शुभ फलादेश देईल. जर त्या ठिकाणी जर समजा शनी असता तर त्या ठिकाणी असा फलादेश त्याला शनीवरती अवलंबून असता. म्हणून शनी शुक्र शनी गुरुची जी युती मकर राशीमध्ये 60 वर्षानंतर एकदा होते. कळलं? आता मागच्या वेळेला शनी शुक्र आणि गुरुची युती झाली होती 2021 साली साधारणतः, आणि त्याच्या अगोदर 60 वर्ष, म्हणजे मायनस तुम्ही 60 वर्ष करा तर ती 60 वर्षाच्या वेळेची जी युती आहे तर ती कधी झाली होती? 1960 साली. 60 आणि 60 120 ना. सर 2000 आणि 2001 ला पण झाले. वृषभ राशीमध्ये होते ना सर शनी गुरु. गुरु मकर, मी मकर मकर आहे ना. बर बर बर. मकर होता. 59, 60, 61, थोडा वेळ 61, पण 59 आणि 60 गुरु शनीची युती मकर राशीमध्ये होती. कळलं? 60 मध्ये धनुराशीत होती ना सर. मग धनु, पण नंतर मकर झाले ना. मकर झाली, मग 61 मध्ये आलं असेल तिथे झाली. हा, मग ती युती त्यावेळेला होती. मग आता जर समजा गुरु शनीची युती मकर राशीत आहे असं आपण समजू, तर त्यावेळेला शनी हा कुठला कारकग्रह आहे? तर सरकारी क्षेत्रातील कार्य, राजकारण, समाजकारण, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मोठे कारखाने, मोठे उद्योग, हे तुम्हाला अगस्ती नाडीतून पाहायचे असतील त्यावेळेला तुम्हाला गुरु शनीची युती तिथे पाहायला मिळेल. मग आता कुलकर्णी म्हणाल्या त्याप्रमाणे ती वृषभेला पण झाली होती, त्याच्या अगोदर आणखी अगोदर पण वृषभेला झाली होती, त्याच्यानंतर 1980 साली कन्येला झाली होती. कळलं का? 1980च्या दरम्यान कन्येला झाली होती. हो सर, आपण पृथ्वी तत्वाचा विचार करतो ना, म्हणून मग माझ्या ते लक्षात आलं. नाही, बरोबर आहे, ठीक आहे, हरकत नाही, no problem. तर 1999 साली मेषात पण आहे. मेषेत आहे, मेषेत आहे डिसेंबर मध्ये. त्याच्यानंतर मेषेमध्ये पण आहे, नंतर ती वृषभेत गेली. कसं आहे की गुरु शनीची युती ही थोडा काळ, अगदी थोडा काळ वायू तत्वामध्ये होते, फार कमी काळ. त्याच्यानंतर परत शनी हा रेट्रोग्रेड होऊन मागे येतो, तो पुढे जात नाही. कळलं? म्हणून हे ग्रहांचे जे काही योग आहेत, त्यांची मोमेंट आहे ती तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहे. ओके, बरं. आता फलादेश. आता त्यावेळेला आपण धनस्थान, दशमस्थान आणि षष्ठस्थान याचा फलादेश आपण विचार केलेला आहे, बरोबर आहे? फलादेशामध्ये मुळात पत्रिकेमध्ये फलादेश कसा मिळेल अकॉर्डिंग टू दिस सिस्टम, आपण जी अगस्ती नाडीची पद्धती आहे त्याच्यावर, तर निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक धोरण हे चांगलं असेल,
लवकरात लवकर कार्य सुरू होण्याची शक्यता आहे जीवनामध्ये. शिक्षण कोणत्या बाबतीमध्ये होईल तर शिक्षण कॉमर्स आणि कन्या रास येते ना व्यापारी तत्वाची, बरोबर आहे. त्यानंतर शिक्षणामध्ये MPSC आहे. आता जसं आपण म्हटलं की महसूल डिपार्टमेंट रेव्हेन्यू हे सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं तर गुरुग्रहाच्या याच्यामध्ये येते, अखत्यारीत येतं. मग असे अनेक प्रश्न तुम्हाला सुचले पाहिजेत की जेणेकरून तुम्ही जातकाला सुचवू शकाल. अदरवाईज तुम्ही जातकाला भविष्य काय सांगणार, हा इकडे आहे, तो तिकडे आहे, तसं नाही. त्याचे पूर्णपणे फलादेश तुम्हाला देता आले पाहिजेत. म्हणजे इथे जर गुरु शुक्राची युती आहे ती त्या ठिकाणी 2, 6, 10 ह्या राशीमध्ये कार्यरत असतात. त्या राशीमध्ये असणारे गुणधर्म हे त्या जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच येणार किंवा मिळणार, उद्भवणार असं आहे. कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला अचानक संपर्कात येते आणि संपर्कातून निघून जाते, नाही येत का? तुम्ही जीवन जर आठवलं तर तुमच्या जीवनामध्ये अनेक लोक आले असतील संपर्कात, पण ते जास्ती काळ टिकले नाहीत. कदाचित ते तुम्हाला हानिकारक ठरले असतील किंवा यशकारक पण ठरले असतील. त्याला कारण काय? जेव्हा तत्वांचा संबंध येतो त्याला तुमची जी जोड आहे, तुमची बैठक आहे, ती बैठक तुमच्या जीवनामध्ये निश्चितच फायदेशीर ठरते. अदरवाईज काही लोक जीवनामध्ये येतात आणि ते आपलं हानी करून निघून जातात. त्याला आपल्याला ग्रहस्थितीच्या अनुसरूनच फलादेश देता आला पाहिजे. इथपर्यंत कळलं? सर छान. हो सर. म्हणजे विषय जो आहे तो वेगवेगळ्या तऱ्हेने काल्पनिक तुम्हाला तिथे विचार करून सांगता आला पाहिजे. आता हे जीवनाचं जे हे आहे की त्याच्यामधून लोक येतात, लोक जातात. अनेक लोक आपल्या आयुष्यात येतात, कधी कधी चांगले असतात, कधी कधी वाईट होतं. आता जर समजा आपण विवाहाच्या बाबतीमध्ये विचार केला, तो पण एक संपर्क आहे, संबंध आहे. मग त्यावेळेला जसं आपण सप्तम स्थान पाहतो की तो संसार किती टिकेल किंवा टिकणार नाही, तर या ठिकाणी तुम्हाला शुक्र हा गुरुयुक्त आहे. बघा, परत लक्षात घ्या, शुक्र हा गुरुयुक्त आहे आणि तो वायू तत्वामध्ये सप्तम स्थानाचं म्हणजे तूळ राशीचं कार्य करतो. मेष राशी ही पतीची कारक म्हणून सांगितलेली आहे इथे नाडीमध्ये, हो सर. कळलं? हा, म्हणजे तिथे शुक्र हा कोणाच्या बरोबर आहे तर गुरु सोबत आहे. गुरु सोबत जेव्हा ग्रह असेल तर संबंध तुटण्याची शक्यता कमी असते. पण तोच ग्रह जर समजा मंगळयुक्त असेल तर संबंध तुटण्याची शक्यता जास्ती असते. संबंध तोडण्यासाठी किंवा एखाद्या वेळेला काही हानी होणं, मारझोड होणं किंवा फसवणूक होणं, अत्याचार होणं, हे मंगळाकडून तुम्हाला विचार करता आलं पाहिजे. जर समजा बुध शुक्राची युती असेल तर त्याला लाल किताबमध्ये आपण शिकू, त्याला मी तुम्हाला ते शिकवेन की बुध शुक्राची युतीने कोणता मसनवी ग्रह बनू शकतो. मग तशाच याच्यामध्ये 2 ग्रह बुध शुक्र असेल तर बुध हा हुशार आहे, तो शुक्राला असा सहजासहजी आपल्यापासून दूर सोडणार नाही, पाठवणार नाही. कारण बुधाला तेवढी अक्कल आहे की जर शुक्र सोबत राहिला तर शुक्राच्या आकर्षणामुळे माझा व्यवसायामध्ये वाढ होईल. गॉट इट? म्हणून त्या ठिकाणी बुध शुक्राची युती, ते दोघं मित्र आहेत आणि ते एकत्र असल्यानंतर त्या ठिकाणी एक वेगळा राजयोग तयार होतो. मग आता तो जर वृषभेला बुध असेल, वृषभेला शुक्र असेल तर चांगला प्रतिसाद मिळतो. पण आता इथे गुरु शुभ आहे आणि शुक्र पण शुभ आहे, तर असा शुक्र त्या गुरुला हानिकारक ठरणार नाही. आता म्हणजे जसं काही सर बुध बुध शुक्र गुरु एक केंद्रामध्ये आहेत तर मग हे शुभफलच देतील ना? केंद्रात कसे असणार मॅडम? हे केंद्राचा संबंध नाही इथे. आपण मेष बरोबर, लग्नाची आपण कुंडली सॉरी 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 तत्वाचा हे करतोय. बरोबर. केंद्रामध्ये मकर राशी येईल तत्वानुसार. 1, 4, 7, 10 अगस्ती नाडीमध्ये 1, 4, 7, 10 या राशी ज्या आहेत, या राशी पूर्णपणे आपल्याला
तिथे कार्यरत असतात. कळलं? पण फलादेश करतेवेळी तुम्हाला लॉजिक वापरलं पाहिजे. आता इथपर्यंत हे जे तुम्हाला लॉजिक जे समजवलंय किंवा सांगितलंय त्यामध्ये तुम्हाला काय कळलं नाही किंवा काय वाटलं नाही हे तुम्ही स्पष्टपणे सांगा. चला बोला. सर मी विचारू हम्म. 1-4 अग्नितत्वामध्ये जेव्हा मंगळाचा विचार करतो तेव्हा आपण मेषेचा विचार करतो बरोबर 1-5-9 म्हणून. 1-5-9. हा आणि जलतत्वामध्ये विचार करतो तेव्हा 4-8-12 वृश्चिक तिकडे जातं. हो तिथे पण मंगळच आहे. मग हो आहे. अग्नितत्वातलं मंगळ आणि जलतत्वातलं मंगळ याचं डिफरन्सिएशन थोडं सांगतो सविस्तर सांगतो सांगाल का? सगळं सगळं सांगतो. आता मंगळाची मूळ त्रिकोण रास ही तुम्हाला पहिल्यांदा माहिती आहे का? ती आहे मेष. मेष मेष मेष. हो हो मग ही जी मेष रास आहे ही मंगळाला जास्ती प्रभावशाली करेल. कळलं का? कारण त्याची आवडती आणि आरंभी रास आहे. कळलं? दुसरी गोष्ट, मंगळ हा सेनापती आहे. तो आरंभीच असतो तर त्या ठिकाणी मागे दुसरे लोक त्याच्यात चालत असतात. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की जॉर्ज फर्नांडिस नावाचे एक नेते होते. आठवते तुम्हाला? हो हो सर त्याची हो. कुंडली तुम्ही सांगितली एकदा. मी लहान असताना चन्नी रोडच्या मतदारसंघातून जिथे कांदेवाडी नावाचं ठिकाण आहे, एक नॉर्थ कॅनडाकडून उडुपी इथून आलेला मुलगा हॉटेलमध्ये काम करणारा, त्याच ठिकाणी तो नगरसेवक झाला. आणि त्याच याच्यामध्ये भारतातला इतिहास आहे की सगळ्यात पहिला अपक्ष खासदार हा मुंबईतून निवडून आला आणि स्वबळावरती. अपक्ष मुंबईमध्ये एकमेव सीट आली होती जो अपक्ष खासदार मुंबईमध्ये, रेकॉर्ड आहे. आता त्यानंतर तिथे बर्वे सुद्धा आले नंतर कालांतराने. पण पहिली सीट कोणी आणली तर जॉर्ज फर्नांडिस. कशामुळे आली तर धनुराशीचा गुरु मेषेचा मंगळ आहे. तर ही शक्ती आणि तो दिग्गज S.K. पाटील जे होते ते दिग्गज होते, त्यांना हरवून एक नेता निर्माण झाला आणि शेवटपर्यंत तो नेताच राहिला. तर हे नेतृत्व, हे सेनापती पद कोणामुळे प्राप्त होतं? मेषेतला मंगळ. मंगळामुळे. मंगळ. कळलं? आता जसं मी तुम्हाला आणखी सांगतो, आपल्याकडे भरपूर क्वालिटी आहे. आता असं जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी आपल्याला, तुम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरेंची कुंडली माहिती नसेल तर त्यांचा सुद्धा मेषेचाच मंगळ होता. मग त्या मेषेच्या मंगळाने त्यांना केवढं सहाय्य केलं, केवढं मोठं बनवलं. लोकांकडे दरारा होता की नाही? हो ना. आणि तेच बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस हे घनिष्ठ मित्र होते. कोणाशी कोणाचं जमतं. दिस इज कॉल्ड द लॉजिक अँड ऍस्ट्रॉलॉजी. ऍस्ट्रॉलॉजी कशी तपासायची असते, तुमच्या समोर दाखला पाहिजे. त्यात उद्या सांगतो, पुढच्या वेळेला बघूया, आता विचारू नका, वेळ झाली आहे. कळलं मॅडम? खरंच आहे. आहे की नाही? मग विचार करा की हे दोन नेते मी तुम्हाला सांगितले आणि दिग्गज होऊन गेले ते, आणि ते एकमेकाचे मित्र होते. ते कम्युनिस्ट मध्ये होते, हे सेनेचे होते, तरी सुद्धा त्यांची मैत्री शेवटपर्यंत होते आणि ते एकमेकाला अरेतुरे म्हणून संबोध करायचे. एवढी घनिष्ठ. एका जवळपासचा जन्म होता. बाळासाहेबांचा जन्म 27 सालचा होता, 1900, आणि त्यांचा 29 सालचा. असं आहे. म्हणजे पण मग अशी तर जलतत्वाचा मंगळ असेल तर काय मग होईल? समजा जलतत्वात आहे मंगळ, हा, ओके फाईन. वृश्चिकेमध्ये आता स्वराशीत. आता विसरता कशाला तुम्ही? मोदीजीला ओळखत नाही का? हो
हो त्यांचं वृश्चिक आहे, बरोबर आहे. लग्न वृश्चिक आणि मग लग्नातच आता आहे ना तुम्ही चंद्र म्हणून. नाही, त्यांचं शिव लग्न आहे. ते चुकीने वृश्चिक वृश्चिक करतात. शिव लग्न वृश्चिकच हा असंच करतात. म्हणजे मी असं पण ते वृश्चिकच ऐकलंय. ते काय माहितीये का, चंद्राला धरून कुंडली बनवलेली आहे म्हणून. हा लग्नातच चंद्र पण आहे. एक मिनिट, वृश्चिक रास आहे त्यांची, हे 100%. हो अटलजींचं लग्न हे वृश्चिक होतं, हे 100%. पण तिथे चंद्र होता आणि शुक्र होता. कळलं? अटलजी स्मूथ होते, दयाळू होते. मोदीजी तसे नाही आहेत. मोदीजी कणखर आहेत, प्रशासकीय आहेत. त्यांना प्रशासन बरोबर कळलंय म्हणून तर ईडी आपल्याला कळली, नाही तर ईडी कळली नसते. हो सर बरोबर आहे. कळलं? मग अशा तत्वाच्या अनुसरून तुम्हाला पत्रिका वाचता आली पाहिजे. आता हे 2 मोठे नेते तुम्हाला मी सांगितलंय, त्यांच्यात कधीही कटुता आली नाही, हो कधीही ते दूर बरोबर. गेले नाहीत, सतत एकमेकाच्या संपर्कात राहिले. आणि बाळासाहेब गेले त्याच्यानंतर त्यांनी एक मोठा अग्रलेख लिहिला होता, जॉर्ज फर्नांडिसने जाहीर पत्र लिहिलं होतं. मग हे असं असतं, याला प्रेम म्हणतात, याला मैत्री म्हणतात, आणि याला राजकारण म्हणतात. प्रत्येकाने 2 वेगवेगळ्या टोकाचं राजकारण केलं. एक कामगार नेते बनले आणि एक हिंदू नेते बनले. कळलं? हो मराठी नेते बनले. हो असं आहे. बरोबर. पण दोघंही सिंहासनावरती ठाम होते. एक विचार करा, चिकमंगळूरमधून जन्माला आलेली व्यक्ती बिहारमध्ये जाऊन निवडणूक लढवून जर मंत्री बनत असेल आणि उद्योग मंत्री बनले 1997 मोरारजींच्या हाताखाली, मग उद्योग कोणाकडे येतात? मंगळाकडे येतो. हो मंगळ बरोबर. हरताळ कोणाकडे येतो? मंगळाकडे येतो. कळलं? मग तुम्हाला प्रत्येक ग्रहाच्या भूमिका, तुम्ही जसं तुमच्या पाहुण्यांना ओळखता, याच्या घरी गेल्यानंतर काय ऐकायला मिळणार आहे, हा कोणत्या बाबतीत चर्चा करणार आहे, हे ठरलेलंच ना अगोदर. हो सर. तो सुद्धा एक ग्रहच आहे. बरोबर. कोणाची टीका होणार आहे, कोणाची निंदा होणार आहे. बुधासारखा मनुष्य हुशार असतो, तो अशा व्यक्तीकडे जातो की आपल्या विरोधाची टीका, इन्फॉर्मेशन कशी मिळेल हा भाग. म्हणून कुंडली पाहताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पाहता आल्या पाहिजे. सर आता तुम्ही सांगितलं की बुध शुक्राला सोडणार नाही, कारण त्याला माहिती की त्याच्यामुळे मला व्यापारात फायदा होईल बिझनेस मध्ये. पण हे जर नोकरी असेल, नोकरी करत असेल, म्हणजे बुधाची व्यक्ती नोकरी करत असेल आणि शुक्र बरोबर असेल तर बुध नोकरी करतो, पण बुध कसा असतो? बुध लावालाव्याकडून माणसाला कणी कापून टाकतो. बुधाकडे ती विचारधारा आहे, बरोबर. त्यावेळेला शुक्राची गरज नाही का त्याला? नाही, शुक्राची गरज कशाला? तो स्वतः हुशार आहे. नक्कीच. तो शुक्राचा आवाज पण काढू शकतो. बुध हा नौटंकी आहे, नकलाकार आहे. असं आहे, त्याला कोणाची गरज नाही. त्याच्याकडे हुशारी ही त्याचीच गरज आहे. जर त्याच्याकडे हुशारी नसेल तर तो मंद होऊन जाईल. मग बुध मंदामत करो. बुध हा व्यवसायाचा कारक आहे. तो जर मंद झाला तर व्यवसाय कसा चालेल? लॉस होईल. सांगितलं ना सर तुम्ही त्याचे की बुध मंद असेल तर काय करायला लागेल म्हणून, स्ट्रॉंग करण्याचा उपाय. ओके. असं आहे. आता इथे ज्या जातकाला फलादेश कसा मिळेल, तर निश्चितच गुरु शुक्र हे चांगले फलादेश देतील. पण गोचरीने जेव्हा ह्या ग्रहांना अडचणीत येण्याचा जेव्हा हे होईल, त्यावेळेला थोडस दुःखाला सामोरं जावं लागेल. कसं? तर तिथे मुख्यतः जो हर्डल्स आहे ना, तो शनीकडे आहे. मग तो कुठलाही ग्रह असला तर त्याच्यामध्ये तुम्हाला शनीचे जी मोमेंट आहे, आणि त्यावेळेला वक्री ग्रह शोधायला पाहिजे की तो पुढे जाऊन मागे येणार आहे, त्याला वक्री म्हटलेलं आहे. त्या राशीमध्ये तो रेट्रोगेट होईल.
यदा कदाचित त्या बिंदूला असल्यानंतर तो रेट्रोग्रेड झाला. जसं उदाहरणार्थ बुध हा 28 अंशाचा आहे आणि त्याच अंशाच्या वेळेला आता खगोलांशामध्ये सुद्धा शनी महाराज हे 40 कलेच्या जवळपास आहेत. राशांतर होणार आहे, कळलं का? तर त्यावेळेला ते आता वक्री होणार नाहीत, पण ह्याच्यापूर्वी ते वक्री होते. आणि त्या दरम्यान जरी स्वतः शनी त्या ठिकाणी असेल मार्गी आणि गोचरीचा वक्री ग्रह होणार असेल, तर त्यावेळेला सुद्धा अडचणीमध्ये वाढ होईल हे ठरलेलं आहे. मग इथे तुम्हाला शनीचा फलादेश द्यायचा. आपण मग अशी मंगळाचा फलादेश घेतला, इथे गुरुचा फलादेश देतोय. त्या जातकाला 2, 6, 10 या राशीमध्ये जेव्हा शनीचं भ्रमण होईल आणि ते गुरुच्या पुढे जाऊन 100% वक्री होणारच आहेत, त्यावेळेला गुरु अडचणीमध्ये येईल. कारण का की रेट्रोगेट होणारा प्लॅनेट हा गुरुचा जरी समविचारी प्लॅनेट असला तरी सुद्धा, ते सम असले तरी सुद्धा त्रास होणार. का होणार? कारण गतकर्म, मागील कर्माच्या अनुसरून वक्री ग्रह हा फळ देतो. नाहीतर दुकान उघडल्या उघडल्या वक्री बघा, असं करू नका. आलं लक्षात? वक्री ग्रह होणार, त्याचा फलादेश मिळणार, पण तो कसा मिळणार याच्याबद्दल काय तुम्हाला विचारणा, उत्तर तुमचं काय? बोला. सर म्हणजे गोचरीचा ग्रह समजा वक्री होणार असेल तरच त्याचा फलादेशाचा हे मिळेल का? नाही, कारण नक्की. आता मंगळावरनं शनीवरनं मंगळाचं भ्रमण चाललेलं, हो हो की नाही? हो. चंद्रावरनं शनीचं, मग आता मंगळावरनं जर पण. समजा यदा कदाचित कसं आहे मॅडम, आता कर्क राशीला मंगळ जाणार, बरोबर आहे? हो हो आता तो जेव्हा आगमन करेल त्यावेळेला त्याची स्थिती काय असेल? एवढे दिवस तो वक्री होऊन मिथुनेत आला की नाही, हो हो नाही का? तर ज्यावेळेला हो आपण सर. त्याची मांडणी करू तेव्हा वक्री म्हणूनच विचार करणार ना. हो बरं, ठीक आहे. आता त्याच्यानंतर 1 अंशाचा ग्रह समजा मिथुन राशीमध्ये असेल असता आणि त्याला हा ओलांडून जर मंगळ पुढे गेलाय आणि तो परत येणार आहे, तर त्या ग्रहाला वाद सहन करावा लागणार. तिथे लागणार. अन्याय होणार. अशाच वेळेला कुंडलीतले वक्री ग्रह आणि गोचरीचे वक्री ग्रह यांचं सुद्धा गणित आपल्याला या नाडीमध्ये तपासता आलं पाहिजे. कसं? मग आता जसं की ह्या कुंडलीमध्ये सर शनी वक्री आहे, हो की नाही? बरोबर आहे. येस, मिथुने करेक्ट. आणि आता करेक्ट. मंगळाचं त्याच्यावर भ्रमण चाललेलं आहे, नाही नाही, आता बघा, गोचर इथे मुळामध्ये शनी कोणत्या राशीतला आहे? मिथुनेमध्ये ना. मिथुन. हा आता या कुंडलीमध्ये मिथुनेमध्ये आहे ना शनी. हा, म्हणजे त्या ठिकाणी 3, 7, 11 या राशीना होणार, बरोबर आहे? हो 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 बरं, आता मिथुन राशीमध्ये बुध आहे, पण तो शनीच्या पुढे आहे. हो बुध 28 अंशावर. मग ताबा कोणाकडे आहे? वायू तत्वाचा बुधाकडे आहे. बुधाकडे. बरं, शनीचा बुध मित्र आहे, हो नाही, तो त्याला म्हणजे काय, शनी बुध आहे ना. मित्रच आहे. हो मित्र आहे, हो हो सर. हा. त्याला ओलांडून बुध पुढे गेल्यानंतर ह्या व्यक्तीचा जन्म झाला आहे, हो कळलं? हो हो बरं, आता बुध काय वक्री होणार नाही या इथे. मुळात शनी वक्री आहे, पण त्याला ओलांडून पुढे गेल्यानंतर त्या बुधाला वक्री ग्रहाचा कुठल्याही तऱ्हेचं हानी पोहोचणार नाही. वायू तत्वामध्ये कोणते कोणते ग्रह आहेत? वायू तत्वामध्ये बुध आहे आणि आणि शनी शनी. शनी आहे, शनी आहे चंद्र आणि आणि शनी. चंद्र आहे. शनी बुध चंद्र, शनी चंद्र. आणि बुध. हा, आता बघा, चंद्राला शनी त्रास निश्चित देईल. हो का? आता कारण नाही, चंद्र किती अंशावरती आहे तर लक्षात घ्या. चंद्र किती अंशावरती आहे? 15. 15. आणि शनी किती अंशावरती आहे? 9. 9 अंशावरती. हा, नाही, आता म्हणजे गोचरीचा शनी का? नाही नाही, एक मिनिट, गोचर आत्ता बरोबर या कुंडलीमध्ये तो 9 प्लीज. अंशावर. हा, 9 अंश. मग चंद्र हा 9 अंशावरती आहे, शनी किती अंशावरती आहे? नाही नाही, चंद्र चंद्र 15 अंशावर आहे आणि शनी 9 अंशावर आहे. म्हणजे शनीला ओलांडून चंद्र पुढे गेलेला आहे.
त्याचा हो. वक्री इफेक्ट मूळ कुंडलीमध्ये नाही. हम्म. जर समजा ह्याच शनी बरोबर वक्री शनी सोबत शनीच्या अलीकडे जर एखादा बुधासारखा ग्रह, चंद्रासारखा ग्रह, शुक्रासारखा ग्रह त्याच राशीमध्ये शनीला न ओलांडता जर तिथे असताना जन्म झाला असता तर आयुष्यभर त्या वक्री ग्रहाचं भय हे त्या जातकाला सतावत असतं. कळलं? पत्रिका वाचताना ही व्यवस्थित लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. पण इथे हे दोन्ही म्हणजे ग्रह सर मूळच्या वक्री ग्रहाचा पण तेवढाच त्रास राहतो आणि गोचरीच्या वक्री ग्रहाचाही तेवढाच त्रास राहतो येस असं येस म्हणायचंय का? नक्की. हो. बघा, जातकाचा जन्म ज्याला तुमचं म्हणणं आहे मॅडम, हे 100% बरोबर आहे. तुम्ही जो काही विचारलं ते व्यवस्थित आहे. हा. तर त्या ठिकाणी जर समजा बुध आणि चंद्र हे दोनही ग्रह 9 अंशाच्या अगोदर असते हा. तर फलादेशामध्ये फरक पडला असता. कारण अच्छा, हे त्याला जे ओलांडून पुढे गेलेले आहे शनीला. येस हो आता हो. बुध ज्या अर्थी ओलांडून पुढे गेलाय तो कमीत कमी 20 दिवस पुढे गेलाय ना. बरोबर आहे. हो चंद्र गेलाय तो काही तासामध्ये गेला असेल. हो, काही तासामध्ये गेले. चंद्राचं किती अंतर आहे? 15. हो. शनीचं 9. 9. हो. 6 तास 6 अंश झाले. झाले. हो. 6 अंश चालण्यासाठी किती काळ लागतो? 4 तास. 4 तास लागतात. हो बरोबर. म्हणजे एक 9 मास चालायला 6 तास लागतात. हो म्हणजे 3 अंश 20 केलेला 6 तास हो. लागतात. म्हणजे हो, इथे 12 6 तास समजा. 6.5 तास फार तर धरू. हो 10 हो. तास समजा. 10. पण हो तरी हो सुद्धा 10 तास पुढे गेलेला आहे ना चंद्र. हो हो. हा. म्हणजे संकटातून तो पुढे जाऊन ह्या व्यक्तीचा जन्म झाला आहे. अच्छा, असं म्हणायचं. ओके. बर बर. म्हणजे एक साधी गोष्ट आहे मॅडम, की आपण समजा दूरचा प्रवास करत आहोत हा आणि एखादं वादळ शमल्यानंतर आपण पुढचा प्रवास सुरू केला हा. तर वादळाचा फटका आपल्याला लागेल का? नाही लागणार आहे. येस इट इज. नाही लागणार. येस. ओके. आता म्हणजे काय आहे चंद्र नाडी थोडक्यात बचावलाय म्हणायचं म्हणजे निश्चितच अक्षरशः. हा हा हा. चंद्राचे ओके. अधिकार तिथे साबूत आहेत. जर चंद्र अगोदर असता तर पुढे संकट आहे एवढं निश्चित. कुंडली बरोबर, वाचत 9 अंशाच्या करता. आतमध्ये असतात तर. येस. 9 अच्छा. हा. अंशाच्या आतमध्ये किंवा 9 अंशावरती वरती. शनीच्या हो. अतिशय अंशात्मक युतीमध्ये तरी सुद्धा तो युतीमध्ये. हो वक्री शनी आहे. तरी सुद्धा हो तो हो वक्री हो. शनी आहे. वक्रीच आहे. हो तो पुढे जाऊन मागे आलेला आहे. वाक्य लक्षात ठेवा मॅडम. बरोबर त्या आहे. हो, पुढे अर्थी जाऊन 9 मागे आलेलं. अंशाचा असल्यामुळे तो पुढे जाऊन मागे आलाय. याचा अर्थ हो. तो सूड उगवणार आहे. अच्छा. पॉइंट टू बी ओके. नोटेड. येस. बर बर. ओके. पॉइंट टू बी नोटेड. शनी हा सूड उगवण्यामध्ये मास्टर प्लॅनेट आहे. अच्छा, मग आता इथे तृतीय स्थानाचंही कारक म्हणून आता मूळ कुंडलीनुसार आपण आता मिथून येत आहे म्हणल्यानंतर मग कर्तृत्वाच्या बाबतीत सुद्धा तर त्याची काही अशी फळं अघोरी किंवा म्हणू नाही, त्याच्याकडनं काही चुका घडणं तो म्हणा त्याचा असं काही घडू आहे. पण शकतं का? त्याच्या अगोदर बुध हा त्याच्याच राशीमध्ये हो हा अग्रेसर आहे. हो शनी तिथे आहे नो डाऊट. तो कुंभेचा मालक आहे नो डाऊट. तो हो लाभक असतानाचा कालपुरुषाचा आहे, हो वाईट नाही. आता हो. जोडीदार मुख्य. बर. जोडीदार हा 3, 7, 11 हो आणि त्याच्यामध्ये शनी वक्री हो म्हणजे तो मंगळाच्या समोर. हो. बरोबर बरोबर आहे की नाही? याचा बरोबर. अर्थ हो जातकाच्या जीवनामध्ये वक्री शनी असल्यामुळे तो 3, 7, 11च नेतृत्व करत आहे. सोबत बुध अच्छा. आणि चंद्र पण आहे. चंद्र हा. म्हणजे पत्नी आहे, शुक्र हो म्हणजे पत्नी आहे. तर हो. अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये येणारी संकटे ही निश्चितच त्या शनीमुळे जोडीदाराचा काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होईल. अच्छा. आता जर समजा लग्न केल्यानंतर हा एखादी गृहिणी, एखादी पत्नी, एखादी व्यक्ती हा जर आजारपणामध्ये सापडली, हा. लग्न केल्यानंतर हा असं होऊ हा शकतं की नाही? होऊ शकतं. होऊ शकतं. आणि त्यावेळेला जर फॉलोअप त्याला नवऱ्याला करावा लागला सतत तर तो कपाळाला हात लावेल की नाही?
नक्कीच आहे सर, काय पदरी पडलं म्हणेल. हाच विचार तुम्हाला अचूक नाडी कुंडलीवरून करता येतो. बरोबर. ओके सर, छान आहे सर काय? सर हे. सर मी एक विचारू का? हा, बोला ना. हा, ऐका ना, आता आपण हा 3 7 11चा विचार करत आहोत. बुध हा, चंद्र तर सुटले आहेत, पण लग्न पण वायू तत्वात येतं आणि त्याला 8 अंश मिळाले, आणि हा वक्री शनी 9 अंशात 9 अंश. आहे. पण मग तिथे त्या लग्नाला तर इफेक्ट होईल ना या वक्री हा, शनीचा? तो बिंदू जो आहे ना मॅडम, हा हा तो त्या व्यक्तीची विचारधारा ठरवतो. हा, बरोबर आहे ना. असं आहे. मग हम्म. त्यावेळेला तिथे ते 8 अंश जे आहेत ते सुद्धा कॅल्क्युलेट होतात. हा पण तरी सुद्धा जेव्हा ह्या वायू तत्वामध्ये बुध सुद्धा आहे आणि शनी सुद्धा आहे आणि चंद्र सुद्धा आहे. हा आता जर समजा हा चंद्र 3 7 11 ह्या राशींशी संबंधित आहे. होय, आहे ना. चंद्र हा मनातील विचारांचा ग्रह आहे. हो. बुध हा बौद्धिक विचारांचा ग्रह आहे. हा. हो ना. मेंदू आणि मन ह्याच्यातलं अंतर किती आहे हम्म. बायोलॉजी प्रमाणे? म्हणजे आतमध्ये आलेले विचार बुधाचे ते अंतर्मनातून बाहेर निघतात, म्हणजे चंद्राकडून बाहेर निघतात की नाही? बरोबर बरोबर. हा. बरोबर आहे. मग तिथे हा प्रसंग जो आहे, मनुष्य कसा असेल तर बुद्धिमान असेल. का असेल? अंतर्मनामध्ये त्याच्या त्या ठिकाणी हे 3ही ग्रह जे आहेत, शनी हा बाधा आणणारा आहे, बुध हा विचारशक्तीचा कारक आहे आणि चंद्र त्या विचारामध्ये मिळून तुम्हाला प्रतिसाद देणारा आहे. पण शनी हा वक्री आहे हे निश्चित, पण तो माघारी चाललेला आहे, बरोबर. त्याच राशीत आहे. आता अशाच वेळेला जेव्हा वायू तत्वामध्ये, जसं आता ही कुंभ राशीमध्ये शनी वक्री होता, तर त्यावेळेला त्या जातकाला त्या अंशापर्यंत, आपलं बघा गेल्या वेळेला बोलणं झालं होतं, 9 अंश हे शततारका नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये येतात आणि त्याच्या पुढे जाऊन तो ग्रह मार्गीच होतो. पण त्यापर्यंत गेल्यानंतर त्याला परत माघारी यावं लागतं आणि ते तूळ 9 माशापर्यंत मागे यावं लागतं. मग आता इथे आपण जर बघितलं तर 9 अंशाला हा मकर 9 माश आहे, नाही का? 6:40ला सुरू होतो, 10 अंशाला मकर 9 माश येतो. कुठे? तर वायू तत्वाच्या राशीमध्ये. तिथून त्या ग्रहाला मागे यावंच लागतं, हा नियमच आहे. आपण गेल्या वेळेला पण पत्रिका समजवली होती की वक्री ग्रह पाहताना त्याचा पल्ला कुठपर्यंत आहे, एखाद्या ग्रहाची झेप ही कुठपर्यंत आहे, कळलं? होय. हा. थँक्यू. म्हणजे तो परत आला. आणि हा सगळा जो भाग आहे ना मॅडम, जेवढ्या वायू तत्वाच्या राशी आहेत त्यांचा मकर 9 माश जर तुम्ही तपासला, तिथपर्यंत शनीची पोहोच आहे आणि त्याला परत रेट्रोग्रेड व्हावंच लागेल. परत तूळ 9 माशामध्ये येऊन साधारणतः 1 अंशापर्यंत येऊन परत रिस्टार्ट करावा लागेल. आणि ज्या वेळेला रिस्टार्ट करेल त्यासोबत त्याचा स्पीड जो आहे तो पुन्हा जे दुसरं नक्षत्र आहे शततारका नक्षत्राच्या नंतर उत्तरा, म्हणजे मृगशीर्ष, आरद्रानंतर मृग येतं, मृग आरद्रा पुनर्वसू. मग त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये पुन्हा तो वक्री होणार, पुन्हा पुनर्वसूमध्ये जाणार. म्हणजे इथे 10 अंशाला, त्याच्यानंतर 20 अंशाला, 20 अंशाला पुनर्वसूचा आरंभ आहे, 20 अंशाला पूर्वा भाद्रपदाचा आरंभ आहे, 20 अंशाला विशाखाचा आरंभ आहे. बघा, हो सर, आहे सर. हो आहे ना? मग हो हे गणित तुमच्या डोक्यात फिक्स असलं तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. एकदा कळलं पाहिजे तुम्हाला की कोण कुठे जाऊन, जसं त्या दिवशी शिंदे मॅडमने सांगितलं की 27 अंशाला गुरु वक्री होणार म्हणजे होणारच आणि झालाच, नाही का? होय. आता गुरु मार्गी आहे आणि आता तो वक्री होणार नाहीये, आता राशांतर होणार आहे. होय. पण शनी एका राशीमध्ये त्या ठिकाणी वक्री मार्गी 2 वेळा होतो. सेकंड स्ट्रोकला जर ग्रह तिथे मिळाला क्लच मध्ये तर निश्चित तो त्या ठिकाणी हानी करेल, होईल, हानिकारक घटना होतील, म्हणजे निगेटिव्ह होतील. होय.
समजलं. छान. मग हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर. कळलं? मग आता समजा वृषभ राशीचा फलादेश चांगला मिळतोय, पण तिथे सुद्धा शनी आल्यानंतर वक्री होणार हे ठरलेलं आहे. आणि ते कुठे होणार? तर जसं कृत्तिका आहे, बरोबर आहे, उत्तराषाढा आहे मकर राशीतला, आणि कन्या राशीतला उत्तरा फाल्गुनी आहे. त्याच्यानंतर परत त्या ग्रहाला तिथे तसं सहन करावंच लागेल. तर 10 डिग्री हा जर कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला शनी ग्रहाचं वक्रीपण हे ताबडतोब बिन पंचांगाने लगेच सांगता येईल. हो सर, थँक्यू. पंचांग अगदी सोपं सांगितलं सर एकदम. अगदी सोपं सांगितलं 10 हा अंशावरचं म्हणजे येस की त्या कोणत्या अंशाला येऊन वक्री होईल हे पटकन येस लक्षात राहण्यासारखं. येस. आता बघा मॅडम, पहिली 10 अंश आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी शततारका आलं, आरद्र आलं, नाही का, आणि स्वाती आलं, बरोबर आहे. हो हो राहूची हो. येस. त्याच्यानंतर विशाखा आलं, पुनर्वसू आलं, आणि पूर्वा भाद्रपद आलं. पूर्वा भाद्रपद. हो हो सर. झालं. तो जेव्हा एकदा पार केल्यानंतर परत शनी वक्री होणार नाही जोपर्यंत दुसऱ्या राशीत जात नाही तोपर्यंत. आता राशांतर होणार मार्च महिन्यामध्ये. आता वक्री होण्याचा काही प्रश्न येणारच नाहीये. आता हे जर प्राथमिक शिकतेवेळी आम्हाला शिकवलंय, प्राथमिक हा बेस आहे, हा ऍडव्हान्स नाहीये. मी जे तुम्हाला सांगतोय ते पण हे सर आम्हाला प्राथमिक आहे. समजले आहे. हा म्हणजे वक्री मार्गीचं गणित आहे ना तुमच्याकडूनच व्यवस्थित समजले. वक्री मार्गीचं गणित नाहीच शिकवत, कोणीच नाही शिकवत जे तुम्ही शिकवताय. मी काय सांगितलं मॅडम, की तुम्हाला पत्रिका सोडवताना हातात घरी लिहून आणणारी गणिताची पत्रिका असते. तो हो मास्तर बरोबर. उभा राहिला तर त्याला सांगा की बाबा टोकियोचं गणित लाव, आत्ता नाही लावू शकणार. कारण त्याच्या हातामध्ये गणित जे असतं ना ते कुठलं तरी बँगलोर, आणि तो ठिकाण सांगत नाही. तो काय सांगतो, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड शोधा, ह्या लॅटिट्यूडला लॉंगिट्यूडला हे असेल, हे अक्षांश आणि हे रेखांश, या ठिकाणी इथे उदित लग्न कसं काढायचं, पहिला तिथे सायन मध्ये जायचं आणि मग परिवर्तन आयनॉट मायनस करायचे आणि निर्यन बनवायचं. अशीच भूमिका आहे ना मॅडम, तुम्ही शास्त्री झालेला. हो सर. हो सर अशीच भूमिका आहे. बरोबर. हो सर. इथून हे वजा करा, तिथून ते करा, आणि नंतर कुंडली बनवा. आता ह्या प्रोसेसमध्ये माणसाचा जीव जातो आणि अर्धे लोक त्यावेळेला पळून जातात. अगदी बरोबर सर. हो सर बराच फिर कालावधी ते गणितातच जातं पूर्ण ती सायन निर्णय करण्यामध्येच. बरोबर सांगितलं एकदम. सर फिर उनका पंचांग भी बेचने को नहीं मिलेगा ना अगर ये सब हम लोग को बता देंगे तो. नहीं, ऐसा नहीं मैडम, देखो क्या होता है, प्रिंसिपल्स है, हमको बेचना नहीं है जो भी है. अभी लोग इंजीनियरिंग करते, मेडिकल करते तो किताब पढ़ते हैं ना. हाँ सर. फिर ऐसा थोड़ी है, पंचांग लेना चाहिए, क्यों नहीं लेना चाहिए. इतना अच्छे से टेक्निक आपने बताया ना, ऐसा बताते तो हम लोग को कब से याद रह जाता था. अभी ये सब पंचांग में देखना पड़ता है ये सब. नहीं, वही बोलता हूँ मैं कि एक सिस्टम है कि वो चीज वहां पर जाएगी तो ये ग्रह वहां पर जाके वक्री होगा या मार्गी होगा. और वक्री मार्गी, देखो मैंने ताजिक पढ़ाया था, आप शायद थे कि नहीं मालूम नहीं. तो ताजिक के अंदर मैंने पहले पढ़ाया कि भाई ये 2 प्लैनेट ऐसे हैं जो मंदी गति उसको कहा गया है. तो गुरु आणि शनी हे 2 मंदगतीचे ग्रह 500 वर्षापासून चालत आले. ताजिकिस्तान अरबीमध्ये, अरबी भाषेतला आहे. हाँ सर. सायन्स हिंदुस्थानीच आहे पण भाषा अरबी आहे. सायन्स हिंदुस्थानी आहे पण भाषा उर्दू आहे. सायन्स हिंदुस्थानी आहे पण भाषा जर्मन आहे. म्हणून प्रांतवादीने त्या भाषा निर्माण झालेल्या आहेत. कळलं. रमल अरबी आहे, रमल पारसी नाही आहे.
झोरास्ट्रियन नाहीये, असं आहे. या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, नाही तर नुसतं टप करून गप्प बसलं तर कसं चालेल? नाही चालेल. आणखी काय विचारायचं आहे? बोला. सर आता आपण म्हणले की 10 अंशावरती शनी वक्री होईल. आता पुढचा जो शनी वक्री होतोय सर तो 13 जुलैला वक्री होतोय सर, तेव्हा 7 अंशावरती तो आहे. हा, तो मग 7 अतिचारीमध्ये अंशावर असणार असेल का हा मग त्यावेळेला सर? नाही, आता 7 अंशावरती वक्री होतोय तर हो, त्यावेळेला रास कोणती असेल? मीन राशीतला असेल आणि मीन रास म्हणता मग छोटी हा, हा किती रास आहे ना, मग हो प्रवास हो हो छोटा होईल की नाही, बरोबर आहे सर. हो असं आहे. बरोबर बरं, सर. 7 अंशाला जरी आपण गेलो ना मॅडम, तरी हा सुद्धा 3 नवमास होतात बघा. हो 3 20 हो 6 40 आणि 10, 3 10 नवमास हो होतात. हो बरोबर सर. 3 अंश हा, होतात. येस. बरोबर 3 सर. नवमासाला 13 सेम. जुलैला वक्री होतोय सर. हा, मग हो त्या ठिकाणी पुष्य नक्षत्र येतं कर्क राशीमध्ये, हा आणि मीन राशीमध्ये त्या ठिकाणी पूर्व भाद्रपदा येतात, हो आणि नंतर उत्तरा भाद्रपदा सुरू होतं. बरोबर सर. हो मग उत्तरा भाद्रपदामध्ये तो वक्री होणारच. अच्छा ओके. बघा, जलराशीमध्ये तो पुष्यमध्ये होईल, उत्तरा हो भाद्रपदामध्ये होईल, आणि हो खाली वृश्चिक मध्ये अनुराधामध्ये होईल. वृश्चिक मध्ये अनुराधामध्ये होईल. हो हा, ठरलेलं बरोबर. आहे. हो Yes. मग हे कोष्टक आहे ना, जलतत्वाच्या अनुसरून, आता तुम्ही हा ज्याचा संपर्क संबंध लावला, हे हा खरं पंचांगामध्ये आपल्याला शिकवलं पाहिजे. बरोबर आहे सर. हो हे आता शिकवलं विद्यार्थी पाहिजे. जर शोध करायला गेला तर कॉलेजचा उपयोग काय? बरोबर आहे ना सर. काहीच उपयोग नाही होणार. सगळेजण घरी बसून अभ्यास करतील. मग तेच ना, हो सर. असं आहे. ओके सर. सर क्रांती हा एक विषय जो आहे तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणता म्हणजे खगोलीय आहे, तर तो एकदा विषय घ्या ना सर. तर क्रांती काय कठीण नाही आहे, सोपं आहे. इट इज नॉट पण सो सगळ्याच डिफिकल्ट. ग्रहांची क्रांती आता पंचांगामध्ये जास्ती करून रवी क्रांतीच दिलेली असते. आता त्या सगळ्या दात्यांच्यामध्ये ग्रहांची रवी क्रांती नाही, नाही, क्रांती म्हणजे कसं आहे सांगतो मला मी. क्रांती हा हा जो आक्रमण करतो, म्हणजे हा पादक्रांत करणे, बर म्हणजे आपण जर चालत चाललेलो आहोत, हा पायाने चालत चाललेलो आहोत, हा म्हणजे अंतर अंतर कापणे त्याला म्हणतात पादक्रांत. क्रांती आहे बरोबर. हो हो हे अंतर कव्हर करणे, एखादी अंतर जेव्हा होतं त्याला क्रांती म्हटलेलं आहे. आता अच्छा क्रांती ही सूर्याची का केलेली आहे? हा 59 कला 59 कला ही क्रांती आहे, ही दररोजची क्रांती आहे. हो बरोबर आहे. हो क्वचित कदाचित एका राशीमध्ये सूर्य हा त्या ठिकाणी 57 आणि 56 ला जातो, तर ती त्याची फार क्रांती आहे. क्वचित. हो हो फार हो क्वचित हो 56 57 ला जातो, पण 59 कला ही रेग्युलर क्रांती आहे पर डे. हा, हो हो बरं. आता क्रांतीमध्ये बदल कधी होतो? जेव्हा एखाद्या नक्षत्रामधून दुसऱ्या नक्षत्रामध्ये सूर्य प्रवेश करेल, त्यावेळेला कदाचित क्रांतीमध्ये तफावत येईल. तफावत अच्छा सांगतो. बर बरं, आता त्या सूर्याच्या क्रांतीला आधारित इत्यादी ग्रहांची क्रांती, त्याला गती म्हटलेलं आहे. बर मग आता सूर्य ज्या राशीमध्ये, आता सूर्य आता आपण जर पाहिलं तर आता आज चतुर्थी, आज विनायकी विनायकी मध्ये, चतुर्थी. हो हो हा, आज आहे. हो ही अमावस्या नंतर झाली. हो आता ती विनायकी चतुर्थी ही मेष राशीमध्येच होईल का? आज मेष रास आहे. होय आहे. आज हो 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 सर चंद्र आज मेष मेषेला आहे हो सर. चंद्रमेश येते. होय, मेषच आहे ना. मग आता मेष राशी ही कुंभ राशीपासून किती येते? तर तिसरी येते. तिसरी येते. बरोबर आहे. आज हो तारीख किती आहे? 3. 3 तारीख. आता मगाशी हो मी हे पाहिलं तर 3 3 मार्च 3 आणि 33 सेंटीग्रेड वातावरण, सगळे 4 अच्छा 3 आले की नाही? हो 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 3 3 आणि 33 33 डिग्री तापमान, टेम्परेचर. हो टेम्परेचर. हो मग आता हे 3 3 आले, 3 चोकी झाले बरोबर. 12, 2 12 आणि हो 1 3 किती? परत परत 3. 3च आले. हो मग त्या ठिकाणी बुद्धिमत्ता चालली की नाही? नक्कीच गुरुचा अंक आला नसं. यस, बरोबर. मग तसंच त्या ग्रहाला गती जेव्हा ग्रह कमी जास्ती करतो, हा हे सूर्याच्या क्रांतीवर आधारित आहे.
अच्छा, पण रास बदलताना ती मायनस मध्ये ती 0 दिलेली असती वगैरे, तर तो म्हणजे की रास बदलताना ती कमी होते का? कमी होते. मग त्यावेळेला ते नक्षत्र कोणतं असेल त्याच्यावरती खगोल अवलंबून आहे. आणि ते लोक अच्छा, खगोल कधी शिकवत नाही. नाही शिकवत, नाही कधीच नाही सांगितलेलं सर. नाही सांगायला. नाही सांगितलं. पण सर एकदा शक्य झालं तर खगोलाचं एक तरी कमी कमी 1-2 किंवा जसे तुम्हाला शक्य होतील तसं एकदा घ्या सर. ठीक आहे, ठीक आहे. बरं धन्यवाद आता सर. थँक्यू, धन्यवाद. बरं आता हा भाग तुम्हाला मकरेचा, शुक्राचा, गुरुचा, वृषभेचा, कन्येचा कळला का? सांगा. नसेल कळला तर तसं सांगा. कळलं असेल तर हा सांगा. समजलंय सर, छान. बरोबर आहे. हो सर, हो. म्हणजे तुम्हाला जे व्याख्यान आहे ते तुमच्या डोक्यात शिरलं पाहिजे, कारण पुढे जाऊन तुम्ही प्रतिनिधी होणार आहात. तुमच्या हातात सत्ता येणार आहे. तुम्ही दरवेळेला विद्यार्थी राहणं मला पसंत पडणार नाही. तुम्हाला कृती केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे. लोकांशी जेव्हा डिस्कस कराल तर लोक कान देऊन तुमचं ऐकतील, आणि जो मनुष्य तुमची नफरत करेल त्याला तुमचं म्हणणं पटणार नाही आणि तो निघून जाईल तुमच्यापासून दूर. याला म्हणतात शत्रू आणि मित्राची गोळी. एखाद्या होय वेळेला सर, अगदी एखाद्या बरोबर व्यक्ती आहे सर. हा तुमची हुशारी त्याला मनामध्ये जर ऍसिडिटी व्हायला लागली तर तो खटकते तुमच्यापासून खटकते. हो खटकते सर, हो. आणि तो दूर जाईल. जातात की नाही लोक दूर? नक्कीच सर, जातात ना, आणि आपलेच जास्ती असतात ते लोक. हा मग नाते वाईट होय सर. असं आहे. बरं आता हा भाग झाला. आता बुधाचा पण सांगितला, शनिवरती आपण भरपूर चर्चा केली. वक्री पूर्णपणे तुम्हाला सुचवलेलं आहे. आता आपण जलतत्वाकडे जाऊया. जलतत्वामध्ये ग्रह आहे का? हे ना, फक्त आहे. सूर्य आहे. रवी आहे सर 17 सूर्य आहे. अंश. ओके सूर्य आहे. फाईन. सूर्य आता किती अंशाला आहे? 17. 17 अंशावर आहे. 17. ओके फाईन. आता ह्या 17 अंशावरती तो कोणत्या राशीत आहे? वृश्चिक. वृश्चिक येते सर. ऍग्री. 17 अंशाला मॅडम जे ज्येष्ठा नक्षत्र आहे त्याचं पहिलं चरण येतं. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. होय. आता जर तुम्ही कनेक्टिव्हिटी पाहिली तर त्या कनेक्टिव्हिटी मध्ये 17 अंशाच्या अगोदर 9 अंशाचा ग्रह हा शनी आहे आणि तो वक्री दिसतोय. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? बरं, त्यापासून तो वृश्चिकेपासून मकर राशीत, मिथुन राशीचा असणारा तो षडाष्टक योगात गेला की नाही? होय. हो, बरोबर आहे. हो सर. हो. त्यामुळे तो वक्री झाला. म्हणजे बरोबर. खगोलामध्ये त्या ठिकाणी सूर्यापासून तो षडाष्टक आहे आणि तो मृत्यू षडाष्टक आहे. बरोबर आहे. मग एखाद्या वक्री ग्रहाचा फलादेश आणि त्याचा नियम, तो वाय द प्लॅनेट बिकम रेट्रोग्रेड कशामुळे झाला, कारण काय, ते कारण तुम्हाला आता ताबडतोब एका मिनिटाच्या आतमध्ये सांगितलं. पत्रिका तर माझ्याकडे नाहीये, तुमच्याकडेच आहे. तुम्हीच सांगितलेल्या अंशावरती शनी ग्रह हा वक्री सापडला आपल्याला. कसा मिळाला? सर हा मृत्यू षडाष्टकात गेला का? हो. होय. कारण का तो की मंगळ आणि बुद्ध बुधाचं नातं मृत्यू षडाष्टक आहे. आणि हा. प्रीती षडाष्टक जे आहे ते मेषेचं आहे आणि वृश्चिकेचं आहे. कळलं? हो हो. म्हणजे असं आहे. हे आता तर तुम्हाला कुंभ आणि कर्केचं पण मृत्यू षडाष्टक आहे. हो हो, कुंभेचं कर्कल्याला जमतच नाही. तर शनीचे विचार आणि चंद्राच्या विचारामध्ये तफावत आहे. चंद्राच्या याच्यामध्ये मग प्रीती षडाष्टक कसा होईल शनीचा? तर कन्येचा होईल. प्रीती षडाष्टक. बरोबर.
कळलं? मग आता वृश्चिकेला मेषेचा होईल प्रीतिक्षणा, पण मिथुनचा नाही होणार. म्हणून तो वक्री झालाय, नो डाऊट. पण तो त्या ठिकाणी मेषेत असता तरी वक्री झालाच असता, आणि तो त्या 10 अंशालाच झाला असता, त्यात वाद नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. मग आता रवीचा फलादेश काय? रवी एकटा आहे, बुध त्याच्या पुढे आहे, म्हणजे मिथुन राशीत आहे. बुध कुठे आहे? नाही, बुध गुरु तुळेत आहे, तुळेत. तुळे येते. तुळे म्हणजे त्याच्या अलीकडे आहे. हो. तो आता रवीला येऊन भेटणार आहे कालांतराने, म्हणजे या व्यक्तीच्या कुंडलीत नाही, 2 दिवसांनी 3 दिवसांनी तो रवियुक्त होईल, नाही का? हो हो सर. बरं, आता एक नियम सांगतो. आता अशा वेळेला त्या ग्रहाची गती जी असेल ती, त्याला काडी मात्र किंमत नाही. जे असेल ते त्या ठिकाणी गती नशीब ठरवत नाही. गती वक्री असेल, गती अतिचारी असेल, तर त्याचं इंडिकेशन वेगळं आहे. पण इथे बुध आणि सूर्य एक राशांतर योगामध्ये आहे, राशांतर योग झालेला आहे, एवढं नक्की. कळलं? येतंय लक्षात? हो सर. हो. हो सर. मग आता आपण जर शुक्राकडे गेलो तर शुक्र आणखी पुढे गेलाय, म्हणजे मकरेत गेला ना. हो शुक्र मकरेत आहे. बरं, आता शुक्र मकरेत आहे मॅडम. आपण जेव्हा शिवलग्न पकडतो त्यावेळेला त्याची तिसरी रास कोणती येते? तूळ येते की नाही? येते. हो तुळ येते. मग तसंच इथे त्या तिसऱ्या राशीच्या आणखी पुढे जाऊ शकतो का? कधी नाही. नाही. नाही कधीच शुक्र नाही. 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 बरं, आता जर शुक्र पुढे पुढे जायला लागला तर तो वक्री होणार. पण जोपर्यंत रवी व्यवस्थित अवस्थेमध्ये आहे, ज्येष्ठानंतर त्या ठिकाणी मूळ नक्षत्रात येईल, त्यावेळेला शुक्र आणखी पुढे जाईल, दोघांची परत गाठभेट होईल, म्हणजे तो शुक्र वक्री होणार नाही. गतीमध्ये फरक पडेल आणि शुक्र आणि रवीचं मिलन होईल, जसं 2-4 दिवसानंतर बुध आणि रवीचं मिलन होणार, अकॉर्डिंग टू वृश्चिक राशी. बरोबर आहे? आलं लक्षात? बरोबर आहे. हो हो सर. म्हणजे तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी फलादेश करते वेळी त्याचं मूल्यमापन आपल्यापाशी हवं, नाहीतर पुढे जाऊन तुम्ही काहीही फलादेश देऊ शकणार नाही. हा एवढा स्पष्ट फलादेश तुम्हाला शिकवलेला आहे. त्याच्यामध्ये तुमची आणखी काही तक्रार असेल तर सांगा. रवी ग्रह एकटाच आहे ना सर जलतत्वात, मग त्याचं फलित कसं? काय म्हणता? रवी ग्रह एकटाच आहे ना जलतत्वामध्ये, ओके मग ओके. जलतत्वाचं रवी फलित ग्रह कसं? एकटा आहे, मेष हा. राशीला तो अष्टमात आहे. हो जलतत्व एकटा आहे, तो त्याचं प्रतिनिधित्व करतो सिंह राशीचं. म्हणजेच काय की त्या ठिकाणी 2, 5, 8, 11 ह्या स्थिर राशीमध्ये आहेत, आणि हो स्थिर रास ही त्रिकोणामधली 5वी रास आहे, म्हणजे सिंह रास हो आहे. त्यावेळेला त्या जातकाला संतती संदर्भातील एखादी गोष्ट विचार करायची असेल तर तुम्हाला सिंह राशीकडेच जायचं आहे. आणि मग त्याचा अधिपती रवी हा जलतत्वाशी संबंधित आहे. तर एखादी व्यक्ती मेडिकल सायन्सला जाऊ शकते, एखादी व्यक्ती केमिस्ट होऊ शकते, फार्मा होऊ शकतो, एखादा डॉक्टर होऊ शकतो, एखादा ज्याला म्हणतो की ऍसिड कंपनी असू शकते, तर त्या जलराशीमध्ये एखादा अल्कोहोलिक मध्ये हे होऊ शकतो. तर अशा विज्ञानाच्या शाखेमध्ये जातकाची संतती ही शिक्षण घेऊ शकते. ओके सर, दुसरी गोष्ट की समजलं. म्हणजे त्या ठिकाणी वृश्चिक राशीतला हा सूर्य हा सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये वाईट फलादेश निश्चित देणार आहे. मग ती जातक पुरुष असो का स्त्री असो, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितले की वृश्चिक राशीमध्ये असणारा जो सूर्य आहे
तो जातकाच्या जीवनामध्ये, जातक स्त्री असेल किंवा पुरुष असेल तरी सुद्धा काही ना काहीतरी घडामोडी या होतच असतात. त्या तब्येतीला असो, आजारपण असो, हेल्थ इश्यू असतात किंवा आणखी काय असेल तर. एनिवे, आलं का? क्लास समजला तुम्हाला? हो हो सर. सर. तर ह्याच्यात तुम्ही सुरुवातीला एक वाक्य सांगितलं जेव्हा मंगळाचं सांगत होता तेव्हा, की तो स्वतः एकटाच आहे अग्नितत्वामध्ये, म्हणजे तो रवी तर रवी हा पण एकटाच आहे. रवी पण एकटाच आहे. नाही नाही, अग्नितत्वाचं जेव्हा आपण बोलत होतो, पण त्यावेळेला तुम्ही एक वाक्य बोलला होता की कदाचित वक्री ग्रहाची त्याला साथ मिळेल, असं काहीतरी एक वाक्य सांगितलं. नाही नाही नाही, वक्री ग्रहाची साथ नाही. वक्री ग्रह जर तिथून त्या मेष राशीमध्ये शनी जाणार आहे, हा त्या जपे मॅडमने सांगितलं होतं. नाही, अगदी सुरुवातीला सर तुम्ही असं एक वाक्य, म्हणजे मला असं मी लिहून घेतलंय, माहिती नाही पण म्हणून मला डाऊट आला सर, म्हणून विचार काय काय बोला ना. की वक्री ग्रहाची कदाचित त्याला साथ मिळेल असं सांगितलं सर. नाही नाही नाही, वक्री ग्रह जेव्हा तिथून प्रवेश करेल साथ नाही देणार. तो जेव्हा आतमध्ये जाईल, शनी सारखा ग्रह जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करेल, तिथे हो मंगळ आहे, तर त्यावेळेला तो मंगळ वक्री नाही आहे. 2 नाही अंशाला हो कुठलाही ग्रह वक्री होत नाही. नाही हो कळलं का? हो सर. असं आहे, 2 अंशाला शनी पण वक्री होणार नाही. नाही हो तपासून पहा. हो सर. पुढे पुढे जाऊन तो 2 अंशापर्यंत येईल वक्री म्हणून, पण आगमन जेव्हा राशीमध्ये होईल तेव्हा तो वक्री नसेल. आता तो वक्री झाला तर तो आगमन कसं करेल? नाही नाही बरोबर. नाही का? नाही, मी त्याच्यामध्ये काहीतरी आणखी चुकीचं एक ऐकलं असेल तर नाही माझ्या नाही, सांगतो. नाही ऐकण्यामध्ये. नाही, तुमचं मी स्पष्टीकरण देतो करून तुम्हाला. आता सांगतो हो तुम्हाला सर. हा सर. एक. आपलं आखो दे का हाल आहे हो आपल्याकडे. असं नाही उद्या सांगतो असं नाहीये. आता नाही, थोडक्यात असं आहे, हा सर. आत्ताचा मंगळ मिथुन राशीमध्ये आगमन झालं की नाही? हो सर. हो झालंय. हो वक्री स्वरूपात झालंय की नाही? हो बरोबर आहे. हो सर. हा, आता तो वक्री ग्रह बघा, कुलकर्णी मॅडम पुढे गेल्या, शिंदे मॅडम, वक्री हो आहे सर. मंगळ वक्री मंगळ हाच मिथुन राशीमध्ये प्रवेश करता ग्रह झाला, हो सर. हो म्हणजे होऊ शकतो. हो. का होऊ शकतो? हा आता कर्क राशीमध्ये सांगतो मला. एक सर. तर तो प्ले करत होता कर्क राशीमध्ये, तो वक्री होत 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 कर्क राशीच्या बॉर्डरला आला आणि फटकन आतमध्ये घुसला. नक्षत्र सिमिलर आहे, पुनर्वसूच आहे. हो पुष्यमध्ये मंगळ सुद्धा तो मिथून वक्री एक होता. 23, हा आता 23 अंशावर आहे. Yes. मग आता परत तो कर्क राशीत जाणार की नाही? हो मार्गी घेऊन परत नाहीये. कर्क. शनी आल्यानंतर परत जाईल. बघा, आता जसं की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की गुरु शनीची युती तूळ राशीमध्ये, मिथुन राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये पाहता येते, पण फार कमी वेळेला. तसाच हा मंगळ वक्री असताना तो त्या तत्वामध्ये जातो आणि पुन्हा परत येतो. तो काही काळ थांबतो आणि मार्गी होतो. मार्गी झाल्याशिवाय तो कर्क राशीमध्ये येईल का? नाही नाही येणार. म्हणजे त्याला जे मार्गी ओके. हो सर. पण मिळालं, मार्गी पण मिळालं, हे मिथुनेमध्येच मिळालं ना. हो शिंदे मॅडम, पंचांग आहे तुमच्याकडे आजचं? हो सर, आहे मग आहे. 2 मिथुने एप्रिलला सर आता तो 24 रास बदलतोय सर. फेब्रुवारीला मार्गी झालाय तो मंगळ. किती? 2 फेब्रुवारी 2 ना? 24 फेब्रुवारीला मार्गी झालाय, 24 फेब्रुवारी. हा, म्हणजे गेल्या हप्त्यामध्ये झाला समजा, अमावस्येच्या अगोदर. हो हो मागच्याच आठवड्यात झाला, बरोबर. हा. बरोबर आहे. मग हो आता त्यावेळेला तोपर्यंत तो वक्री होता. हो हो बस. तोपर्यंत वक्री होता, बरोबर. आता मॅडम तो पुन्हा वक्री होणार आहे का? का सिंह राशीत पर्यंत जाईल? जून नाही. पर्यंत तरी ह्याच्यात आहे ना सर, राहणार आहे तो कर्क कर्क राशीमध्ये. राशीमध्ये ना, पण हा तो वक्री होईल का? माझं नाही म्हणणं होणार. काय आहे? नाही हा, होणार. नाही म्हणजे होणार. ह्याचा अर्थ तो एका वेळेला व्यवस्थित पदार्पण करणार आहे. कर्क त्याच्यामध्ये राशीत जाताना वक्री मार्गीच असेल. मार्गी म्हणूनच त्याचं आगमन होईल, वक्री म्हणून आगमन होणार नाही. वक्रीला आगमन कसं होईल?
नाही होणार, वक्रीला नाही आगमन होणार. मिथुन राशीत झालं. वक्रीला आगमन मिथुन राशीत झालं. जर अशा वेळेला, आता फलादेशाकडे जाऊया, अशा वेळेला जर समजा त्या बॉर्डरवरती त्याच वायू तत्वामध्ये एखादा ग्रह असता आणि मंगळ हा वक्री म्हणून आतमध्ये शिरला असता, तर जेव्हा काही बॉर्डरला लोक घुसखोर असतात, चायनामधून लोक आतमध्ये आले इंडिया बॉर्डरला, तसा हा मंगळ मिथुन राशीमध्ये, तुळ राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये आला असं नाडीमध्ये सांगता येईल तत्वाला. ओके सर. हो सर. पण तिथे त्याला ग्रह आढळला नाही. आहे का ग्रह? नाही. शनी आहे ना सर तिथे? एक मिनिट, बॉर्डरला आहे का त्या मॅडम? नाही, बॉर्डरला नाहीये. शनी 9 नवम वर्षापर्यंत भावात मंगळ गेलाच नाही तिथे. नाही गेला. हो. बरं, आता हा जो मंगळ आला त्यावेळेला सूर्य हा वृश्चिकेमध्ये होता, म्हणजे डिसेंबर महिन्यापासून वक्री मार्गीचा खेळ सुरू झाला होता का? नोव्हेंबर 15 ऑनवर्ड. हो सर. बरोबर आहे ना? हो सर. हो. मग वृश्चिक नंतर धनु आला, धनुमध्ये त्यांचा नंतर षडाष्टक झाला. हो. तो प्रीती षडाष्टक होता, हो. वक्री होता. मग मकरेत आला 14 जानेवारीला, हो. तरी सुद्धा तो वक्री वक्रीच होता. होता. हो. अतिवक्री झाला. हो. अतिवक्री झाला. अतिवक्री होणं म्हणजे त्याची गती वक्री वाढ होणे. प्रमाणामध्ये वाढ अच्छा. होणे, दिवस हा. वाढ होणे. बरोबर आहे. नंतर त्याने मिथुन राशी बरोबर. काबीज केली. त्यावेळेला सूर्य कुंभ हो. राशीमध्ये होता, हो. हो सर. नाही का? मग सूर्य त्यावेळेला धनिष्ठा नक्षत्रामध्ये होता आणि मंगळ बरोबर त्या ठिकाणी पुनर्वसू नक्षत्रामध्ये होता. असं हे वक्री मार्गीचं गणित आहे. त्याच्यात किती कळलं का किती नाही कळलं त्याच्याबद्दल आपण नंतर विचार करू. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आता नाव टाइम इज ओव्हर. सर आता जोपर्यंत रवी मंगळ युतीमध्ये येत नाही, म्हणजे जवळपास येत नाही, तोपर्यंत आता मंगळ सर वक्री होणारच नाहीये ना, तर तेव्हा तो अस्तच होईल ना डायरेक्ट सर. नाही, आता जेव्हा हा असतो ना, म्हणजे त्यांचा योग हा, योग तयार तयार होईल. होईल. हो. जसं आता हो. सिबेमध्ये गेल्यानंतर रवी हा मेषेला असेल. हो, रवी मेषेला असेल. सॉरी, 15 एप्रिल नंतर. बरोबर. हो, त्यावेळेला. हो. हो. मग तेव्हा 15 एप्रिल नंतर. हो. मग तेव्हा तो केंद्रयोग असेल. हो. 1, 4, 7, 10 मध्ये हो. असेल. हो. बरोबर. असं आहे. मग 2, 5, 8, 11 मध्ये आल्यानंतर तो सीमेला जाईल, तेव्हा ते स्थिर राशीमध्ये असतील. हो. आणि ते 15 मे नंतर असतील. बरोबर सर. मग अशीच आकाशाची चाल आहे. होय. होय. आता सर, आणि तुम्ही एवढं सोपं करून सांगताय सर, कशाला कठीण वाटेल सर. म्हणून आकाशाचा अभ्यास तुम्ही स्वतः पण करू शकता. महाराष्ट्र हो सर. पंचांग तुम्ही विकत जसं घ्या. म्हणता की रोजच्या रोज तुम्ही जरी पंचांग बघितलं तरी सुद्धा त्याचा अभ्यास होऊ शकतो सर व्यवस्थित. कसं असतं मॅडम, आता तुम्ही त्या दिवशी चर्चासत्र घेतलं, बरोबर आहे? त्या चर्चासत्रामध्ये तुम्हाला इत्यादी लोकांनी शाबासकी दिली की नाही? कधी सर? तुम्ही ते विवाह मिलनाचं चर्चासत्र घेतलं होतं तेव्हा तुमच्या डोंबिवलीला का कुठे हो. 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 कल्याणला. हो सर. हो सर. मग तेव्हा तिथे तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं लोकांनी, होतं ते. हो. मग हो. तेव्हा हो तुम्हाला सर. ते त्यांनी शाबासकी दिली ना? हो सर, बऱ्याच लोकांनी शाबासकी दिली सर. हा. मग आता ती कशी मिळाली? तर तुम्ही काहीतरी वक्तव्य केलं असेल, चांगलं सांगितलं असेल, लोकांच्या डोक्यात उतरलं असेल, तेव्हाच हो मिळालं सर, ना? ज्यांना काहीच कळत नव्हतं त्यांना पण बऱ्याच गोष्टी सर समजले सर. हा. मग हा विषय जो आहे हा असाच मांडायचा असतो. बरोबर. कळलं? हो सर. बरं, ठीक आहे. चला आता कुबल मॅडम.
धन्यवाद कोणाचे सर. प्रश्न नाही आहेत ना? धन्यवाद धन्यवाद. कोणाचे प्रश्न आहेत का? कोणाला विचारायचं आहे? तुला गप्प बसले बोलायचं सगळे. तर 2 मिनिटं बोलू द्या सर. हा, हा, बोला. बोलायचं मॅडम आहेत का नाही? खादनकर मॅडम. हो आहे मॅडम, पण आता 9:15 झाले ना, हा, त्यामुळे तुम्ही बोला मॅडम. ठीक. चालेल, मला काही हरकत नाही. बर, ठीक आहे. मग कोणाला नाही बोलायचं तर सर बोलू का मुकेश पटकन? मुकेश हा, भाऊ आहेत का गेले? मुकेश भाऊ. अं, काय मुकेश सर आहात का तुम्ही? नाही येत वाटतं. ठीक आहे, चला हं. बरं, सर, समारोप करून टाका. हा, बोला फक्त बोला एक मिनिट, जास्त नाही बोला बोलणार. बोला पण बोला. अतिशय हटके अशी ही पत्रिका अगस्ती ऋषींच्या धोरणानुसार तुम्ही शिकवताय की 4ही तत्वांमध्ये येणारे ग्रह आणि त्याच्यामध्ये अग्रेसर असणारा लिडरशिप घेऊन काम करणारा ग्रह हा कसा जास्त चांगला फलादेश देऊ शकतो, आणि त्याच्याही पेक्षा जास्त भावलेला आणि इफेक्टिव्ह असा ग्रह म्हणजे जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो. विशेषतः शनीचं जे उदाहरण दिलं ते उदाहरण असं होतं की शनी हा जेव्हा वक्री होतो तेव्हा तो कर्माची फळं देण्यासाठीच वक्री झालेला असतो. हा Yes. मुद्दा अतिशय लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि त्याच्या मागे जो ग्रह येतो तो जास्ती अंश घेऊन वक्री झालेला असल्यामुळे तो शनीला सुद्धा डोईजड होऊ शकतो. हा सुद्धा मुद्दा आपल्याला विचारात या अगस्ती ऋषीच्या ह्याच्यामध्ये घ्यावा लागतो. तेव्हा ही जी नव्याने इंट्रोड्यूस झालेली वक्री ग्रहाची माहिती, जन्मस्थ वक्री असणारा ग्रह की आता म्हणजे ह्याच पत्रिकेमध्ये वक्री ग्रहामध्ये शनी, चंद्र आणि बुध, एरवी आपण काय म्हटलं असतं की शनी, चंद्र आणि बुध हे एकाच कॅव्हिटीमध्ये असल्यामुळे ते बुध आणि चंद्र हे दोघे सफर होती. पण इथे बुध आणि चंद्र हे शिताफीने पुढे गेलेले आहेत आणि शनी त्यांचं काहीही बिघडवू शकत नाही. हा अगदी नवीन विचार या अगस्ती ऋषीच्या ह्याच्या शिकवण्यातून मिळालेला आहे. असे बरेचसे ग्रह मिळाले, तत्व कळली. आणि वक्री होण्याचं सूत्र षडाष्टकामध्ये कसं येतं, सूर्याच्या षडाष्टकात ग्रह आल्यानंतर तो कसा होतो, तर ह्या बरोबर. सगळ्या गोष्टी खूप चांगल्या कळल्या. आणि मंगळाची भूमिका, शनीची भूमिका, इतर ग्रहांची भूमिका, लीडर घेणाऱ्या शनी ग्रहाची भूमिका ही खूप चांगली कळली. तर तेव्हा खरोखर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. आता शिंदे मॅडम आहात का? हो सर, आहे. बघा, आता शिंदे मॅडम आणि कुलकर्णी मॅडम या दोघांना ग्रहपाठ आहे. काय ग्रहपाठ आहे? तर मकर राशीमध्ये गुरु शनीची युती आणि धनु राशीमध्ये गुरु शनीची युती झाली होती. त्यावेळेला दीर्घकाळ मकर राशीमध्ये ज्या वेळेला गुरु शनी वास्तव्य केलं त्याचं संशोधन वक्री ग्रहाचं शोधून काढा. तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकावयास मिळेल. हो सर, नक्कीच. हो सर, चालेल हो, सर. काढणार. हो. सर, आता एक तर माझा तिथे प्रश्न आहे. आता जे आपण वायू तत्वातले हो, बुध, शनी आणि चंद्राबद्दल बोलत होतो, तर ते एकाच तत्वामध्ये असल्यामुळे आपण सांगितलं की चंद्र आणि बुध पुढे गेल्यानंतर शनी त्यांचं काही बिघडवू शकणार नाही, बरोबर? बरोबर. पण हे जेव्हा एकाच राशीमध्ये असतील आणि चंद्र पुढे गेलेला असेल शनीपेक्षा, तरी सुद्धा सर हो त्याला तसाच परिणाम होईल? हो हो. पण बघा, जर समजा 9 अंशाच्या अगोदर जर समजा चंद्र असता असं आपण समजूया, हा, तर त्या ठिकाणी चंद्र हा नेहमी अंडर प्रेशर राहिला असता. ओके, बर. कुठल्याही आता मकरेला मंगळ उच्चीचा होतो की नाही? हो हो. शनी मंगळाची युती तुम्हाला बऱ्याच वेळेला मंगळ शनीची युती मकर राशीला पाहायला मिळाली. म्हणजे मिळाली, हो, बऱ्याच वेळा मिळाली सर. हो हा, हो. त्यावेळेला जर समजा शनी वक्री असेल आणि मंगळ त्याच्या अगोदर असेल हा, तर त्या उच्चीच्या मंगळाचं काहीही फायदा होत नाही. आपण म्हणतो रे वा, मंगळ उच्चीच आहे, शनी स्वराशीचा आहे, अशा सगळ्या बरोबर. वर्धना करत असतो आणि इथे हातामध्ये काही नसतं. दुपाटणं लागतं. तर तो शोध तुम्हाला अगस्ती नाडीमध्येच मिळेल, इत्यादी ठिकाणी ओके मिळणार नाही. ओके. आता ते मकरेतला गुरु, मकरेतला शनी
ह्याच्यामध्ये वक्री मार्गी पण, कारण दोघं एकाच राशीमध्ये एकाच नक्षत्रामध्ये अंशात्मक युतीमध्ये अकॉर्डिंग टू सूर्य पोझिशन तुम्हाला हा ते पाहाव्यास मिळेल. हो सर, चालेल सर. ठीक आहे कुबल हो मॅडम. सर. होय. चला आता हा हा कोणाला हा बोलायचं का? मॅडम, मी बोलते. हा सर, एक शंका होती की मंगळ जेव्हा मिथुनेत आला तर तेव्हापासून म्हणजे हे वक्री मार्गी हे चालू होत, तर साधारण म्हणजे एक 22 जानेवारीच्या ह्याच्यापासून पण पुन्हा तो मिथुनेत म्हणजे मागेच चाललेला होता आणि मग पुढे तर मग याचा संबंध साधारण एक व्हायरल एक डिसीज चालला होता. व्हायरल खोकल्याचं प्रमाण खूप सातत्याने दिसत होतं आणि तो खोकला म्हणजे थोड्या प्रमाणात न राहता तो बरेच दिवस राहत होता. तर त्याचा त्याचा काय आवाज गेला? आवाज नाही येत पोद्दार मॅडम. आवाज गेला तुमचा. नेट हा कमी सर. आहे. हा सर, येतो का आता? आता येतोय, बोला. हा. तर वायुतत्व, मंगळ आणि मिथुन राशी, तर असा याचा संबंध काही आहे का सर? कारण त्या खोकल्याचा जो कंठ व्हायरल डिसीज होता. कंठ कंठ हा. हा मकर ह्याच्या मिथुन राशीमध्ये येतो. हो. आणि ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह जर मिथुन राशीमध्ये असेल तर त्याला कफ होण्याची शक्यता आहे, किंवा तो खोकण्याचा आवाज पण एक विचित्र प्रकारचा असतो. हो. आणि बरोबर. खोकणारी माणसं दुसऱ्याला आवडत नाहीत. बरोबर. बरोबर. मध्ये खो घालणे. हो सर, बरोबर. कळलं? अशी स्थिती येस आहे. सर. तर असा हशी खुशीचा आपला क्लास आहे. असं तिथे तुम्ही गणितामध्ये आपलं डोकं खराब करू नका, नाहीतर तिथे काही शिकता येणार नाही. सायन निर्यन परत स्पष्ट सस्व परत अमुक काळा वजा करा अधिक करा, काडी मात्र संबंध नाही. आता कवठेकर मॅडम शास्त्री होणार आहेत, त्यांना हार्दिक शुभेच्छा. सर, चेष्टा करताय सर तुम्ही माझी. नाही नाही, चेष्टा नाही करत. मी हो, शुभेच्छा शुभेच्छा देतोय. एकदा शिकून तर घ्या आणि त्याला विचारा हो. की आता मला टंझानियाचं गणित काढून दाखव. त्याचा बाप काढू शकणार हो नाही. सर, विचारणारच आहे मी सर. गणित म्हणजे की बाबा हा असं एक आहे, हे मला करून दाखवा म्हणून. आभार. त्याला सांगायचं की माझा नातू जन्माला आलाय अमुक एका देशामध्ये, कसं करायचं? हा, बर. हा, हो, अहो ते वही चालेल छापील चालेल. असतं, ती छापील वही असते, ती घेऊन येतात आणि मार तिथे फळ्यावरती लिहित बसतात आणि आपण म्हणतो वा वा किती ते हुशार आहेत आपले सर. काही हुशार नसते. मी सांगितलं वही बंद कर आणि मग बोल. हो सर, विचारणारच आहे मी सर. विचारायचं. हो सर. 25,000 रुपये फी भरलेली आहे, ती फुकट जायला नको. बरं कुबल मॅडम, चला धन्यवाद. होय सर, करते थँक्यू हे सर. करा. हा थँक्यू. होय सर. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. हादनकर मॅडमनी 3-7-11चा फलादेश चांगला सांगितला, त्यामुळे आता मी त्याच्याबद्दल नाही बोलत, जास्त नाहीच बोलत तसं, कारण आपण सुरुवातीला ही म्हणजे मेष लग्नाची पत्रिका मांडणार. मग इथे अग्नितत्वाचाच ग्रह म्हणजे तो मंगळ आणि अग्नितत्वातच आलाय आणि त्याच्या म्हणजे त्याला असं काय म्हणायचं फाईट करणारा किंवा असं त्याच्याबरोबर कोणी नाहीये. त्यामुळं त्याला म्हणजे चांगलं आहे. शनी जाईल तेव्हा होईल त्रास, पण त्यामुळे जातक कॉन्फिडंट असेल, कर्तृत्ववान पण असेल. आणि मग नंतर आता त्याचा म्हणजे मेषच्या समोर म्हणजे तुळ रास आली, पण तो तुळेचा स्वामी शुक्र तो गुरु बरोबर आहे 2-6-10 मध्ये. तर त्यामुळं म्हणजे समजा ह्या सूर्यामुळं काही वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात, पण हा शुक्र गुरुमुळं असल्यामुळे त्याला थोडासा दिलासा मिळू शकेल. बरोबर आहे ना? आणि तुम्ही त्याच्यानंतर 2-5-8-11 म्हणजे कारण ही सूर्य पंचमेश म्हणून ना, तर मग ती तो सूर्य इथे जलतत्वात वृश्चिक राशीत आलाय म्हणून त्या जातकाची संतती म्हणजे मे बी आयदर फार्मा, मेडिकल किंवा विज्ञानाच्या संबंधित कार्य करू शकेल असं आपण म्हणालो. आणि हा वक्री म्हणजे 3-7-11 शनी जरी वक्री असला तो का झाला ते पण तुम्ही म्हणजे आता भरपूर वेळा तुम्ही ते वक्री ग्रहांचं तर आता आम्हाला म्हणजे मला तर वाटतं सगळ्यांनाच
खूप छान. म्हणजे असा तुम्ही उल्लेख करतच जा, म्हणजे तोंडपाठ झालंय की केव्हा म्हणजे शनी हे सूर्याच्या षडाष्टकात, मग परत तो प्रीती षडाष्टक आहे का मृत्यू षडाष्टक? इथे तर मृत्यू षडाष्टकच आहे, कारण 8 आणि 3 म्हणजे वृश्चिक आणि ही म्हणजे कुठली मिथुन बरोबर. तर त्यामुळं तो मृत्यू षडाष्टकामधूनच वक्री झालाय. पण त्याच्या ह्याच्यातनं चंद्र आणि बुध तसे बचावलेत, कारण ते त्यांचे अंश जास्त आहे आणि हा शनी 9 अंशाचा आहे. तर आणि मग तुम्ही ते जॉन फर्नांडिस आणि आपले कोण बाळासाहेब ठाकरे यांचा पण मेषेचा मंगळ, तर ते उदाहरण यापूर्वी पण दिले, पण छान म्हणजे दिले. गती पण तुम्ही आज व्यवस्थित म्हणजे सांगितलीये. रवी शनी षडाष्टक मृत्यूयोग तो पण झालाच आहे. आणि भरपूर सगळं चांगलं सांगितलं. रमल आरबी शास्त्र आहे, म्हणजे तिथे पण तुम्ही थोडासा उल्लेख केला. तर एकंदरीत आता आपण हे अगस्ती नाडी भरपूर ऍडव्हान्स लेवलला चाललो आहोत. अजून तुम्ही म्हणजे कमीत कमी 2-4 क्लासेस तर घ्याल अशी अपेक्षा आहे. म्हणजे अजून कारण बरेच नवीन नवीन लोक जॉईन होतात ना. मला वाटतं मग त्यांना हे वक्री ग्रहाचं आपण बोलायला लागलं तर जुन्या लोकांना समजतं, पण त्यांना थोडस अवघड जाऊ शकतं. पण त्यांनी रेकॉर्डिंग परत परत ऐकलं तर चांगलं होईल. तसं या अतिशय अतिशय उच्च लेवलच्या क्लास बद्दल अगदी आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि परत मी नेहमीप्रमाणे तुम्हाला खूप वृद्धी सिद्धी समृद्धी शांती यश कीर्ती मिळो आणि आम्हाला पण छान छान शिकायला मिळो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज थँक्यू. थँक्यू धन्यवाद मॅडम. सर. थँक्यू धन्यवाद ऑल. सर सगळ्यांना. थँक्यू सर. थँक्यू.